बौद्ध धम्माचे प्रवर्तक तथागत भगवान गौतम बुद्ध, बौद्ध धम्माला अजरामर करणारा प्रियदर्शी राजा धम्माशोक आणि भारतातील बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या विचार, स्मृती व कार्याला विनम्र अभिवादन। उपस्थित धम्मबंधू भगिनी आणि धम्मसंहिता यूट्यूब चॅनलवर हा जो कार्यक्रम पाहणाऱ्या व ऐकणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींना माझा सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय। आजचा हा एक विशेष भाग आहे। आजच्या या विशेष भागाचे शीर्षक आषाढ पौर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि वर्षावास आहे आणि या विषयाची मांडणी जी आहे ती पुढील प्रमाणे करणार आहोत। प्रथम विषयाचे शीर्षक व स्पष्टीकरण, त्यानंतर संदर्भ व ग्रंथ, पुढचा मुद्दा विषयाचा सादर करण्याचा उद्देश काय आहे, तो विषय सादर करण्याचे फायदे अथवा उपयोग, त्यानंतर सादर करीत असलेल्या प्रस्तुत विषयाची पार्श्वभूमी। हा एक साधारणपणे भाग झाला। दुसरा जो भाग आहे, जो आजचा प्रमुख भाग जो बनतो आपण त्याला पौर्णिमा, बौद्ध पौर्णिमा व उपोषद दिवस। तिसरा मुद्दा आहे आषाढ पौर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन दिन। चौथा मुद्दा आहे आषाढ पौर्णिमेला घडलेल्या बुद्धांच्या जीवनाशी संबंधित घटना व प्रसंग यांचं स्पष्टीकरण। बुद्धाच्या जीवनाशी आषाढ पौर्णिमेला घडलेल्या संपूर्ण ज्या घटना व प्रसंग आहेत त्यातले प्रमुख 4 घटना आहेत, याचं आपण आज स्पष्टीकरण करणार आहोत। त्यातली पहिली घटना आहे महामायेचं स्वप्न, म्हणजेच बोधिसत्व गौतमाचा महामायेच्या गर्भात प्रवेश। दुसरी घटना आहे की गृहत्याग। तिसरी घटना आहे पंचवर्गीय भिक्खूंची दीक्षा, त्यांचा प्रथम उपदेश, यालाच धम्मचक्र प्रवर्तन म्हटलेलं आहे, त्याचं आपण स्पष्टीकरण करणार आहोत। आणि चौथी घटना आहे वर्षावास, वर्षावासाचे नियम, त्यानंतर त्रिपिटकामध्ये जे जे वर्षावासा संदर्भामध्ये सांगितलेलं आहे ते सारं त्याचं आपण या ठिकाणी स्पष्टीकरण करणार आहोत। वर्षावास संपल्यानंतरचा जो उत्सव येतो त्याला पवारणा उत्सव म्हणतात, त्याचंही स्पष्टीकरण आपण करणार आहोत। त्यानंतरचा मुद्दा आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांद्वारा धम्मदीक्षा जो दिलेली आहे त्या धम्मदीक्षा दिन की धम्मचक्र प्रवर्तन, या दोन म्हणजे धम्मदीक्षा दिन आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन या 2 दिनामधला फरक काय आहे नेमका, तो आपण स्पष्ट करणार आहोत। तर विषयाचे स्पष्टीकरण आपला हा प्रथम मुद्दा आहे। म्हणजे वर ते मुद्दे सांगितले की त्या सर्व मुद्द्यांच्या स्पष्टीकरणामध्ये पहिला मुद्दा आहे की शीर्षकाचे स्पष्टीकरण। आपलं शीर्षक काय आहे तर आषाढ पौर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन आणि वर्षावास। या शीर्षकाचे स्पष्टीकरण असे की पाली साहित्यातील विनय पिटक हे दुसरे पिटक आहे। विनय पिटकाला भिक्षू संघाचं संविधान म्हणतात। सुत्त पिटकाच्या दिघनिकायानुसार बौद्ध धम्मात आषाढ पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिन हा उत्सव साजरा केला जातो। विनय पिटकातील महावग्गानुसार आणि आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून वर्षावासाला प्रारंभ होतो। हे 2 उत्सव बौद्ध जगतात मोठ्या प्रमाणामध्ये साजरे केले जातात, त्याची माहिती प्रामुख्याने आपण पाहणार आहोत। याचबरोबर बुद्ध कालखंडात व त्यानंतरही आषाढ पौर्णिमेला ज्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत त्याचीही माहिती आपण आजच्या भागामध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये का होईना पाहणार आहोत। आपण हा जो वर्षावास, आषाढ पौर्णिमा आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन हा जो विषय तुमच्या समोर सादर करीत आहोत त्या विषयाचे आधारभूत ग्रंथ किंवा संदर्भ जे आहेत त्यातला पहिला संदर्भ आहे राहुल सांकृत्याय यांनी जे पाली त्रिपिटकाचं जे इंग्रजी आणि हिंदी अनुवाद केलेला आहे, त्या इंग्रजी आणि हिंदी अनुवादाची जी प्रत आहे ती त्रिपिटक प्रकाशन प्रतिष्ठान दीक्षाभूमी संदेश नागपूर यांचं प्रथम संस्करण 6 ऑक्टोबर 2006 रोजी झालेलं आहे। आणि या त्रिपिटकामधला जो चॅप्टर आहे किंवा जो भाग आहे त्याला वर्षोपनायिका पृष्ठ क्रमांक 215 ते 203 आणि प्रवारणाचा दुसरा भाग आहे 230 ते 243। त्यानंतर दुसरा जो ग्रंथ आहे किंवा दुसरा जो संदर्भ आहे तो आचार्य धर्मानंद कोसंबी यांचा बौद्ध संघाचा परिचय हा ग्रंथ आहे। कौशल्य प्रकाशन, प्रथम पुनर्मुद्रण, आवृत्ती 30 जुलै 2007 रोजी, याचा पृष्ठ क्रमांक सुद्धा 29 ते 31 वरला आपण संदर्भ घेतलेला आहे।
तिसरा जो ग्रंथ आहे बदंत 30 संवंस यांचा बौद्ध धम्म ग्रंथ त्रिपिटक सार म्हणजे विनय पिटक सुगत प्रकाशन एप्रिल 2006 पृष्ठ क्रमांक 150 ते 154. चौथा जो संदर्भ आहे आपला तो बदंत धम्मांकुर बोधिस्थवीर बौद्ध धम्मातील ऐतिहासिक पौर्णिमा संबोधी प्रकाशन नागपूर. पाचवा जो संदर्भ आहे आपला तो सुभाष निळकंठ बोरकर यांचं पुस्तक आहे बौद्ध पौर्णिमा साक्षी प्रकाशन नागपूर प्रथम आवृत्ती 14 ऑक्टोबर 2012. सहावा संदर्भ आहे ग्रंथ बापू इलमकर आषाढ पौर्णिमा पुस्तक आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन कौशल्य प्रकाशन औरंगाबाद प्रथम आवृत्ती 25 ऑक्टोबर 2020. आणि सातवं जे ग्रंथ आहे तो सातवा ग्रंथ आहे बापू इलमकर अशोक विजयादशमी धम्मचक्र प्रवर्तन दिन की अनुवर्तन दिन कौशल्य प्रकाशन औरंगाबाद प्रथम संस्करण 8 ऑक्टोबर 2021. आपण जो आज विषय सादर करीत आहोत की आषाढ पौर्णिमा धम्मचक्र प्रवर्तन आणि वर्षावास हा जो विषय सादर करीत आहोत हा विषय सादर करण्याचा उद्देश काय हेही सर्वांना माहिती असण्याची आवश्यकता आहे. आपण प्रत्येक भागामध्ये जो विषय सादर करतो तो विषय सुद्धा नेमकं त्या विषय सादर करण्याचं उद्दिष्ट काय आहे हेही प्रत्येक वेळी आपण स्पष्ट केलेले आहे. त्याचप्रमाणे आजही जो विषय आपण सादर करीत आहोत त्या विषयाचा नेमकं उद्दिष्ट काय आहे हे स्पष्ट करण्यामध्ये प्रथम उद्दिष्ट जे आहे बौद्ध अनुयायांना बौद्ध धम्मातील आषाढ पौर्णिमेचं महत्त्व कळावं हा आमचा पहिला उद्देश आहे. त्यानंतर दुसरा उद्देश आहे की बौद्ध धम्मात आषाढ पौर्णिमेला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा केला जातो हे समजावून सांगणं हे दुसरं उद्दिष्ट आहे. तिसरं जे उद्दिष्ट आहे तथागत बुद्धांचा आषाढ पौर्णिमेचा धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 14 ऑक्टोबर 1956च्या अशोक विजयादशमीचा धम्मदीक्षा दिन असल्याचे स्पष्ट करण्याचा उद्देश आहे. चौथा उद्देश जो आहे की बौद्ध धम्मात आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून वर्षावासाला प्रारंभ होतो हे सुद्धा समजावून सांगणे हा चौथा उद्देश. आणि पाचवा व शेवटचा उद्देश हा आहे की आषाढ पौर्णिमे निमित्ताने बुद्धांच्या हयातीत व नंतर घडलेल्या ज्या ऐतिहासिक घटना आहेत त्यासुद्धा संक्षिप्त स्वरूपामध्ये माहिती देणे हा आमचा 5 उद्देश आहे. या उद्देशासाठी आपण हा विषय सादर करीत आहोत. आता हा विषय सादर केल्यानंतर आपल्याला नेमका काय फायदा होऊ शकतो संपूर्ण विषय ऐकल्यानंतर त्यातला पहिला फायदा हा की धम्मचक्र प्रवर्तन दिन धम्मदीक्षा दिन या संकल्पनाचा नेमका अर्थ काय त्याचे महत्त्व काय आणि त्यातील फरक काय हे समजण्यास प्रत्येकास मदत होईल. दुसरा फायदा हा की बौद्ध धम्मातील भिक्षूसाठीचा वर्षावास ही संकल्पना तिची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि वर्तमान काळातील उपासकांच्या वर्षावासाचे स्वरूप याबद्दलची सविस्तर माहिती या भागामध्ये तुम्हाला मिळू शकते. तिसरा फायदा आषाढ पौर्णिमा म्हणजेच धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि वर्षावास प्रारंभ उत्सवाचे साजरीकरण नेमके कसे करावे याची माहिती तुम्हाला या भागामध्ये मिळू शकते. चौथा जो फायदा आहे तो म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन दिनी आणि वर्षावासाच्या कालखंडातील आचरण नेमके कसे असले पाहिजे याची आपण माहिती तुम्हाला मिळेल. पवारणा उत्सवाची सुद्धा आपण म्हणजे वर्षावास संपल्यानंतर जो उत्सव होतो तो पवारणा उत्सवाची सुद्धा माहिती आपल्याला या भागामध्ये मिळू शकते. या संपूर्ण विषयाची पार्श्वभूमी अगदी थोडक्यामध्ये तुमच्यासमोर स्पष्ट करतो ती म्हणजे की पाली त्रिपिटक साहित्यातील सुत्त पिटकात धम्मचक्र प्रवर्तन सुत्त अंतर्गत धम्मचक्र प्रवर्तनाची माहिती मिळते आणि विनय पिटकाच्या महावग्गामध्ये वर्षोपनायिका या शीर्षका अंतर्गत वर्षावासाची माहिती मिळते. बुद्धांच्या हयातीत आणि बुद्धांच्या नंतर आषाढ पौर्णिमेला ऐतिहासिक घटना घडलेल्या आहेत याची माहिती इथे आपण क्रमवार घेणार आहोत. ती क्रमवार माहिती घेत असताना आपला पहिला जो मुद्दा आहे तो पौर्णिमांचा. आपण फक्त पौर्णिमांची प्रथमतः माहिती घेऊ. सौरमंडलातील ग्रहांच्या हालचालीचा पृथ्वीवर नेमका काय परिणाम होतो याचा आपण प्रथमतः माहिती घेऊ. सुभाष निळकंठ बोरकर बौद्ध पौर्णिमा साक्षी प्रकाशन या पुस्तकामध्ये पौर्णिमांच्या संदर्भामध्ये अशी माहिती दिलेली आहे. त्यामधला एक मुद्दा जो आहे ते म्हणतात की पौर्णिमेला मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे.
सौरमंडलात नैसर्गिकरित्या ग्रहांच्या वेळोवेळी होणाऱ्या हालचालींना आणि बदलांचा कमी अधिक परिणाम हे पृथ्वी तलावरती होत असतो। तसेच पृथ्वीला ठराविक अशांत प्रदक्षिणा घालणाऱ्या चंद्रामुळे पृथ्वी तलावर दिवस रात्र दिनदर्शक वेळ व काळ सुद्धा ठरत असते। ठराविक कालावधीत होणारा परिणाम आणि घडणाऱ्या घटनांचे महत्त्व, फायदे आणि नुकसान याविषयी खगोलशास्त्रज्ञांनी बरीचशी माहिती आपल्या पुढे दिलेली आहे। म्हणजे पौर्णिमांचं महत्त्व बौद्ध धम्मामध्ये 2500 वर्षापूर्वी जे सांगितलेलं आहे की सौरमंडलातील ग्रहांचा जो आहे तो पृथ्वीवरती कमी अधिक प्रमाणामध्ये सातत्याने परिणाम होत असतो आणि चंद्राच्या कलामुळे पृथ्वी तलावर दिवस रात्र दिनदर्शक वेळ आणि काळ हे ठरवित असते। परंतु ही संपूर्ण शास्त्रोक्त माहिती जी बुद्ध धम्मामध्ये 2500 वर्षापूर्वी पौर्णिमांच्या बद्दलची सांगितलेली आहे ती संपूर्ण माहिती आता खगोलशास्त्रज्ञांनी सुद्धा पुस्तकाच्या माध्यमातून आणि त्यांच्या अभ्यासाच्या माध्यमातून सांगितलेली आपल्याला लक्षात येते। आता पौर्णिमा व अमावस्येचा मानवी शरीरावर नेमका काय परिणाम होतो हे बौद्ध धम्मामध्ये सांगितलेलं आहे। तर एक, पौर्णिमा आणि अमावस्येला ज्याप्रमाणे समुद्रात भरती ओहोटी येते तसेच मानवी शरीरात सुद्धा रक्ताचा प्रवाह कमी अधिक होत असतो। याचा शरीरावर आणि मनावरती सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होताना दिसतो। अनेक धर्मात पौर्णिमा आणि अमावस्येच्या संदर्भात वेगवेगळ्या काल्पनिक कथा कथन त्यात बऱ्याच चालीरीती अंधश्रद्धा रूढी परंपरेने गासलेले अनेक कर्मकांड विशेष पूजा अर्चा देवादिकांच्या नावाने सुद्धा चालत असतात। परंतु बौद्ध धम्मामध्ये पूर्ण चंद्राचे महत्त्व महानाम शाक्यमुनी विज्ञासनद्वारा बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला सद्धम्मिक समाज घडावा त्याकरिता बौद्ध जनता पौर्णिमा आणि उपोषित संबंधात माहिती मिळावी, तथागत बुद्ध त्यांचे जीवन कार्य आणि पौर्णिमा यांचा संबंध तसेच पौर्णिमेच्या माध्यमातून कशा प्रकारे बौद्ध संस्कृतीचे संवर्धन करता येऊ शकते या शुद्ध हेतीने सिग्निफिकन्स ऑफ द फुल मून्स इन बुद्धिझम या इंग्रजी ग्रंथाचा हिंदी अनुवाद सुद्धा आपल्याला आहे। या सिग्निफिकन्स ऑफ द फुल मून्स इन बुद्धिझम बौद्ध धम्मामध्ये चंद्राच्या कलामुळे जो पृथ्वीवरती काय परिणाम होत असतो, दिन काळ वेळ किंवा हे सगळं या पृथ्वीवरती ठरतं त्याची संपूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली आहे। आपण पौर्णिमांचं महत्त्व पाहिलं, त्यानंतर आपण आता बौद्ध पौर्णिमा म्हणजे बुद्धिझमच्या दृष्टिकोनातून किंवा बौद्ध धम्मामध्ये पौर्णिमेचं नेमकं महत्त्व काय आहे, कारण पौर्णिमांचं बौद्ध धम्मामध्ये अतिशय अनन्यसाधारण असं महत्त्व आहे। जगातील बौद्धांसाठी पौर्णिमा हा महत्त्वाचा दिवस असतो। पौर्णिमा या दिवसाचं महत्त्व पाली वाङ्मयामध्ये उपोषित दिवस म्हणून मानला गेला आहे। उपोषित दिवस जगातील बौद्धांकरिता अत्यंत महत्त्वाचा दिवस मानला आहे। या दिवशी बौद्ध लोकांची विशिष्ट अशी आचरण पद्धती असते। प्रामुख्याने या दिवशी बौद्ध भिक्खूंची व भिक्खू पातिमोक्खांचे पठण करीत असतात म्हणजेच धम्मानुसार आचरण करीत असतात। यालाच पालीमध्ये धम्मचर्ये सुचरितम असं म्हटलं गेलेलं आहे। आता त्रिविध पुण्य क्रिया पौर्णिमेच्या दिवशी असते, त्याचं स्पष्टीकरण असं की पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध उपासक उपासिका विहारात जाऊन मोठ्या प्रमाणामध्ये दान शील व भावना हे त्रिविध पुण्यकर्म करून पुण्यार्जन करीत असतात। यालाच बौद्ध धम्मात त्रिविध पुण्यक्रिया असे सुद्धा म्हटले जाते। अशा प्रकारे अनेक महत्त्वाचे आचरण बौद्ध लोकांच्या हातून घडत असतात। म्हणून सांस्कृतिक दृष्टीने सुद्धा पौर्णिमांचा दिवस किंवा उपोषिताचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे। संपूर्ण दिवस या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध धम्मात पौर्णिमा उपोषित दिवस म्हणून साजरा केला जातो। या दिवशी प्रामुख्याने अष्टशील ग्रहण करून संपूर्ण दिवस धम्माचरण ध्यान साधना आणि दानादी ठेवून पुण्यार्जन करीत असतात उपासक उपासिका। या आचरणाचा सकारात्मक परिणाम त्यांच्या शारीरिक मानसिक व्यावहारिक आणि आध्यात्मिक जीवनात मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो।
पौर्णिमेच्या दिवशी बौद्ध धम्मात घडलेल्या घटनांचे स्मरण करून या दिवशी जगातील बौद्ध उपासक उपासिका धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीने कुशल आचरण करण्याचा संकल्प करीत असतात। बौद्ध धम्मातील घटनांचे स्मरण या दिवशी म्हणजे अशा प्रकारचे सकारात्मक बदल आपल्या सर्व भारतीय बौद्धामध्ये घडून यावेत। प्रत्येक पौर्णिमेला बौद्ध धम्मात घडलेल्या घटनांचे स्मरण करून मनामध्ये त्रिरत्नाप्रती दृढ श्रद्धा निर्माण व्हावी व आपल्या आचरणातून कुशल आणि कुशलच कर्म घडावे ही सदिच्छा असते। तर उपोषथामुळे शारीरिक व मानसिक सुख आणि प्रसन्नता होत असते, हेही लक्षात ठेवलं पाहिजे। बदन धम्मांकुर बोधिस्थवीर लिहितात की बौद्ध धम्मात प्रत्येक पौर्णिमेचे अनन्यसाधारण असे महत्त्व आहेच। त्याचे प्रत्यक्ष आचरण, त्या अर्थी पालन आणि सुसंगत अनुसरण हे उपोषथाचे व्रत केल्यानंतर जी चेहऱ्यावरती अत्यंत प्रसन्नता लाभते, मन प्रफुल्लित होते, शुभ्र वस्त्राने ते वर्णन, मानसिक सुख आपणाला शब्दांमध्ये राजापासून रंकापर्यंत अभिव्यक्त करता येत नाही, ते स्वतः अनुभवावे लागते। ते आचरण बुद्ध काळातील महाउपासिका विशाखा, राजा प्रसेनजित, राणी मल्लिका आणि अलीकडे राजा मिलिंद व राजा प्रियदर्शी सम्राट अशोक व धम्मदीक्षेच्या आदल्या दिवशी परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा उपोषथ व्रताचे पालन केले होते। आता उपोषथ व्रत राजा मिलिंदाने कसं केलं त्याचं स्पष्टीकरण तुमच्या समोर थोडक्यामध्ये मी देतो। मिलिंद प्रश्नामध्ये जेव्हा राजा मिलिंदाला मेंढक प्रश्नाला प्रारंभ करावायचा होता तेव्हा त्यांनी अष्टशील उपोषथ व्रताचे पालन करण्याचा संकल्प केला। तो असा की राजा म्हटला, मी आजपासून 7 दिवसापर्यंत 8 शिलांचे पालन करण्याचे व्रत ग्रहण करतो। त्यानंतर राजाने आपल्या अंगावरील नेहमीचे मुकुट, राजवस्त्र व आभूषणे काढून ठेवली। साधारण आकाराचे फिक्कट काशाय वस्त्र अंगावर धारण केले। जशी थायलंडमध्ये आजही व श्रीलंकेमध्ये उपासक उपासिका पौर्णिमांच्या दिवशी अशी भिक्षुदारा वस्त्रे धारण करतात, जणू कुसव्यासारखा दिसू लागला व तपस्व्यासारखा राजा मिलिंद राहू लागला। त्या आठवड्यात त्याने कोणत्याच प्रकारचा राज्यकारभार केला नाही, न्यायालयात देखील कोणत्याही बाबीचा निर्णय घेतला नाही। कोणत्याही प्रकारची लालसा, द्वेषजनक विचार किंवा भ्रामक कल्पनांना तर आपल्या मनात अजिबात थारा दिला नाही। नोकर चाकराविषयी अगदी नम्र व प्रसन्न आचरण केले। आपले शरीर व मनावर पूर्णपणे संयम ठेवून 6 आयतनाचे दक्षतेने राखण केले। आपल्या मनाला मंत्री भावनेत पूर्णपणे गुंतवून ठेवले। पूर्ण आठवडाभर कोठेही न जाता 8 शिलांचे तो चिंतन करीत राहिला। अशा उपासकांची आचरणाची परंपरा निर्माण करण्याकरिता पौर्णिमांचा उपयोग होतो। आता मिगार माता विशाखेला तथागत भगवान गौतम बुद्धांनी उपोषथ व्रताची माहिती दिली। त्याचं स्पष्टीकरण असं की उपासकांच्या बाबतीत सुद्धा भगवान बुद्धांनी ते श्रावस्थित मिगार माता विशाखेच्या पूर्वाराम प्रासादामध्ये विहार करीत होते। त्यावेळी विशाखा जेथे भगवान बुद्ध होते तेथे गेली। तो उपोषथाचा दिवस होता। तेथे जाऊन तिने भगवंतास पंचांग प्रणाम केला व एका बाजूला मागे पाय सपा करून बसली। एका बाजूला बसलेल्या विशाखेला भगवंतांनी विचारले, विशाखा तू इतक्या सकाळी का आलीस? विशाखा म्हणाली, भगवंत आज मी उपोषथ व्रत धारण केलं आहे। तेव्हा भगवंतांनी विशाखेला उपोषथ व्रताबद्दल धम्मदेशना केली। एकंदरीत अशी आचरणशील परंपरा निर्मितीसाठी पौर्णिमेचं महत्त्व जनसामान्यापर्यंत पोहोचवण्याकरता बौद्ध संस्कृती जतनच नव्हे तर संवर्धन करण्याकरता अष्टशील उपोषधधारी वर्ग निर्मितीकरता आपल्या या कार्यक्रमाचा व प्रबोधनाचा उपयोग होऊ शकतो। आता आपण पुढचा मुद्दा घेऊया की आषाढ पौर्णिमा म्हणजे आपण पौर्णिमेचं महत्त्व पाहिलं। त्यानंतर आपण आता बौद्ध धम्मामध्ये आषाढ पौर्णिमेचं नक्की काय महत्त्व आहे, कारण आषाढ पौर्णिमेलाच धम्मचक्र प्रवर्तन दिनसुद्धा म्हटलेलं आहे। आता पौर्णिमेची तिथी या वर्षाची कशी आहे तर बौद्ध दिनदर्शिकेनुसार 2024 या वर्षाची आषाढ पौर्णिमा शनिवार दिनांक 20 जुलै 2024 रोजी सायंकाळी बरोबर 6 वाजता सुरू होऊन
रविवार दिनांक 21 जुलै 2024 रोजी दुपारी 3:45 करिता आहे। या दिवशी 2024 या वर्षाचा धम्मचक्र प्रवर्तन दिन महोत्सव संपन्न होतो। 2024चा वर्षावास कसा आहे तर 21 तारखेच्या 3:45 नंतर वर्षावासाला प्रारंभ होतो। म्हणजे याचं स्पष्टीकरण असं की विनय पीठकातील महावग्गानुसार वर्षावास प्रारंभ आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून सुरू होतो। जर आषाढ पौर्णिमा 21 जुलैला धरली तर वर्षावास 22 जुलैपासून सुरू होईल। पौर्णिमा दरवर्षी साधारणपणे जुलै महिन्यामध्ये येत असते। आता बुद्धाच्या जीवनाशी संलग्न प्रसंग म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये आषाढ पौर्णिमे दिवशी जे प्रसंग आलेले आहेत फक्त तेवढ्याच प्रसंगाची आपण इथे माहिती घेत आहोत, कारण आपला आजचाच विषय आहे आषाढ पौर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि वर्षावास, म्हणून आषाढ पौर्णिमेचीच आपण माहिती घेत आहोत। आषाढ पौर्णिमेचं आत्यंतिक महत्त्व आहे। भगवान बुद्धाच्या जीवनाशी संलग्न महत्त्वाचे प्रसंग ह्या पौर्णिमेला घडलेले आहेत। शाक्य मुनी भगवान तथागत सम्यक संबुद्धाच्या जीवनात आषाढ पौर्णिमेस अशा काही महत्त्वाच्या घटना घडल्या की ज्यांच्या चर्चेशिवाय बुद्ध चरित्राला पूर्णत्व किंवा परिपूर्णता येणंच शक्य नाही। त्यामधले पहिली जी आषाढ पौर्णिमेची जी घटना आहे ती म्हणजे राणी महामायेचं स्वप्न व बोधिसत्व गौतमाचा महामायेच्या गर्भामध्ये प्रवेश, ही पहिली घटना आहे। दुसरी घटना आहे राजपुत्र सिद्धार्थाचा गृहत्याग। तिसरी घटना आहे धम्मचक्र प्रवर्तन, म्हणजे तथागत भगवंताला ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जो प्रथम उपदेश केला त्याला धम्मचक्र प्रवर्तन म्हणतात। ही आषाढ पौर्णिमेलाच घडलेली तिसरी घटना आहे। आणि चौथी जी घटना आहे ती वर्षावास, म्हणजे भगवान बुद्ध आणि त्यांच्या 5 शिष्यांचा ऋषीपत्तन येथे जो पहिला वर्षावास झाला तोही आषाढ पौर्णिमेलाच झालेला आहे। ह्या प्रमुख 4 घटना आहेत, याचं आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत। या 4 घटनांच्या व्यतिरिक्त सुद्धा तथागतांच्या हयातीत आणि तथागतांच्या हयातीनंतर सुद्धा आषाढ पौर्णिमेला ऐतिहासिक घटना घडलेल्या आहे। त्याची फक्त संक्षिप्त स्वरूपात तुम्हाला मी फक्त सांगण्याचा प्रयत्न करतो। त्यामधली पहिली महत्त्वाची घटना आहे की राजपुत्र राहुलचा जन्मसुद्धा आषाढ पौर्णिमेला झालेला आहे। दुसरी घटना म्हणजे पूर्व बुद्धांच्या प्रतिष्ठेसाठी भगवान बुद्धाद्वारे युगल चमत्कारांचे प्रदर्शन। तिसरी घटना म्हणजे असं म्हटलं जातं की तावतीस येथे भगवंतद्वारा त्यांच्या संबोधी प्राप्तीनंतर 7व्या वर्षी देवांना व स्वतःच्या मातेला अभिधम्माच्या उपदेशाची सुरुवात, अर्थात याला आपण मान्यता तशी देणं शक्य नाही। भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर 3 महिन्यांनी राजगृह येथे अरहंत महाकश्यप यांच्या अध्यक्षतेखाली 500 भिक्खूंच्या उपस्थितीत भगवान बुद्धांच्या उपदेशाचे संगायन केले होते। यालाच आपण त्रिपिटकाची निर्मिती पहिल्या धम्मसंगीतीमध्ये झाली होती, तो दिवस सुद्धा आषाढ पौर्णिमेचाच होता। भगवान बुद्धांच्या महापरिनिर्वाणानंतर 236 वर्षांनी महाआरिट्ट आणि इतर 55 शिष्यांची उपसंपदा श्रीलंकेमध्ये झालेली आहे। त्यानंतर श्रीलंकेतील मिहितले येथील चेतीयगिरीत 62 अरहंताचा प्रथम वर्षावास झाला। श्रीलंकेमध्ये रून व्हॅली विहाराचा पायाभरणी समारंभ राजा दुट्टगामिनी यांच्या हस्ते भगवान बुद्धांच्या मृत्यूनंतर 382 वर्षांनी झाला। रून व्हॅली येथील विहारात भगवंताच्या पवित्र अस्थींची स्थापना झाली। भगवान बुद्धांच्या दंतधातूंचे श्रीलंकेत आगमन सुद्धा, दलदा पेरहाराची सुरुवात सुद्धा वयाच आषाढ पौर्णिमेच्या काळात घडलेली आहे। आता आपण या सर्व घटनांच्या मधल्या फक्त 4 घटनांचं स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत। त्याच्यातली पहिलीची घटना आषाढ पौर्णिमेची आहे, जी भगवंताच्या जीवनामधली अतिशय महत्त्वाचं आहे की जिच्या चर्चेशिवाय भगवंताचं चरित्रच पूर्ण होऊ शकत नाही, चरित्राची चर्चाच होऊ शकत नाही। ती पहिली घटना म्हणजे राणी महामायेचं स्वप्न जे आहे आणि गौतमाचा महामायेच्या गर्भामध्ये प्रवेश, ही पहिली घटना आहे। आता स्वप्न ही संकल्पना कधीही सत्यात न उतरणाऱ्या गोष्टीसाठीच असते। बघा, स्वप्न ही एक अशी वैयक्तिक अनुभूती आहे की ती प्रत्येक स्त्री पुरुषाच्या जीवनात नेहमी येत असते। स्वप्न हे शेवटी स्वप्नच असतं।
ते खरं झालंच पाहिजे असा कोणी आग्रह जगामध्ये कधीच कुठे धरलेला नाही. उलट सत्यात कधीही न उतरणाऱ्या बाबीसाठीच स्वप्न म्हणण्याची रीत किंवा रूढ सुद्धा आहे. परंतु राणी महामायेचं जे स्वप्न मात्र रूढ अर्थाने स्वप्न या व्याख्येत बसणारे नव्हते किंवा नाही. जेव्हा जेव्हा बौद्ध साहित्यात स्वप्न या विषयावर चर्चा सुरू होते तेव्हा तेव्हा राणी महामायेच्या स्वप्नांची चर्चा झाल्याशिवाय ती पूर्णच होत नाही. आषाढी पौर्णिमेच्या रात्री गाढ झोपेत राणी महामायेने जे स्वप्न पाहिले ते खरोखरच अपूर्व होते. त्या स्वप्नांचं वर्णन भदंतजींनी पुढील प्रमाणे केलेलं आहे. या स्वप्नात राणीने पाहिले की चारही दिशेने दूत येतात. राणीचा शाही पलंग राणीसह उचलून हिमालय पर्वताच्या हिमवंत प्रदेशातील एका शालवनाजवळील आनोत वदह नावाच्या सरोवरावर नेतात. सुंदर सुगंधी अशा फुलांनी बहरलेल्या एका विशाल शाल वृक्षाखाली ठेवतात. थोड्या वेळानंतर त्या चारही दूतांच्या पत्नी तेथे येतात. त्यांनी राणीस हळूच झोपेतून उठवून सुगंधी लेपाने सर्वांगास सजवून राणीस स्नान घालतात. स्नानानंतर सुंदर सुसज्जित वस्त्र देतात. त्यानंतर राणी सुगंधी फुलांनी अत्तरांनी असे काही सजवतात की राणी एका सुंदर वन्यकन्येसारखी दिसू लागते. काही वेळाने 6 दातांचा शुभ्र गजराज तेथे येतो. त्याने आपल्या तोंडात श्वेत कमल पुष्पांची माळ धारण केलेली असते. राणीच्या शय्येभोवती तो 3 प्रदक्षिणा घालतो व नकळत राणीच्या उजव्या कुशीत प्रवेश करतो. नेमकी याच वेळी राणी स्वप्नातून जागी होते. आता राणीचं हे जे स्वप्न आहे या स्वप्नांचं स्पष्टीकरण करण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी राणी महामायेने हे स्वप्न राजा शितोधनास सांगितले. तेव्हा त्यांनी स्वप्नाचा अर्थ लावण्यासाठी शम्म, ध्वज, लखन, मंत्री, कोंडज, भोज, सुयाम आणि सुदत्त या 8 स्वप्नशास्त्रांना म्हणजे स्वप्नाचं स्पष्टीकरण किंवा स्वप्नांची माहिती देणाऱ्याला किंवा तज्ज्ञांना दरबारात बोलावून घेतले. त्यांना जेव्हा स्वप्नांचा सविस्तर वृत्तांत कथन करून या स्वप्नशास्त्रींना राणीच्या स्वप्नाचा अर्थ विचारण्यात आला. त्यावेळेस सर्व ऐकून घेतल्यानंतर हे 8 स्वप्नशास्त्री होते. यांनी सर्व ऐकून घेतल्यानंतर त्यापैकी जो सर्वात वृद्ध शास्त्री होता त्याने राजास या स्वप्नांचा अर्थ सांगितला. तो म्हणाला, राजन, आपण स्वप्नासंबंधी कसलीही चिंता करू नये. निश्चित असावे. हे स्वप्न फारच सुखद असून याचा परिणाम अतिशय शुभ व मंगलमय आहे. आपल्या घरी राजपुत्र लवकरच जन्मास येणार आहे, असं अधिकृतपणे त्याने या स्वप्नाचा अर्थ सांगितला. खरं तर या स्वप्नाच्या द्वारे राणी महामायेस या आषाढ पौर्णिमेच्या शुभ घडी गर्भधारणा झालेली आहे. म्हणूनच या पौर्णिमेस गर्भमंगल 3 म्हणतात. जगभरातील बौद्ध हा दिवस मोठ्या उत्साहाने संपन्न करतात. तो शुभ दिन म्हणजे आषाढ पौर्णिमेत इसवी सन पूर्व 564 आहे. वरची जी संपूर्ण जी संकल्पना आहे की स्वप्न आहे त्या स्वप्नांचं जे सविस्तर वर्णन केलेलं आहे हे वर्णन म्हणजे अनेक लोकांना संभ्रमात टाकणारं, काल्पनिक किंवा ब्राह्मणवादाला पुरेसं पूरक ठरणारं जे असेल. आपण इथून फक्त संदेश एवढाच घ्यायचा की स्वप्न ह्या संकल्पनेशी म्हणजे जिथपर्यंत स्वप्न किंवा ह्या संपूर्ण प्रसंगाचा बुद्धाशी किंवा बुद्धाच्या धम्माशी त्याचा काही संबंध येत नाही. कारण तथागतांच्या जन्मापूर्वीचं हे स्वप्न आहे. तथागतांच्या बौद्ध धम्माच्या निर्मितीपूर्वीचं हे सगळं आहे. त्यामुळे इथे फक्त संदेश एवढाच घ्यायचा की आषाढ पौर्णिमेला राणी महामायेच्या उदरामध्ये गर्भामध्ये म्हणजे गर्भधारणा झालेली आहे. एवढाच संदेश फक्त आपण इथे घ्यायचा आहे. दुसरी जी घटना आहे स्वप्नाच्या नंतर ती म्हणजे सिद्धार्थाच्या गृहत्यागाची. सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाची घटना मध्यम निकायातील अथीय परिएसन सुत्तात भगवंतांनी कथन केलेली आहे. त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा आपल्या भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पुस्तकामध्ये सुद्धा ती कथन केलेली आहे.
की 2 राज्यामधून रोहिणी नावाची नदी वाहत असे, म्हणजे शाक्य आणि कोलियांचं जे राज्य आहे या 2 राज्यांच्या मधून रोहिणी नावाची नदी वाहत असते। रोहिणी नदीचं पाणी शाक्य व कोलीय दोघेही आपापल्या शेती करता वापरीत असत। नदीचे पाणी कोणी प्रथम घ्यावे, ते किती घ्यावे याबद्दल मात्र प्रत्येक सुगीच्या हंगामात याचा वाद होत असे। हा वाद कायमचा मिटवायचा असेल तर तो युद्धानेच मिटवावा असा निर्णय शाक्य संघांनी आमसभेत घेतला। याच आमसभेमध्ये सिद्धार्थ गौतमाने असे घोषित केले की संघाच्या या निर्णयास माझा विरोध आहे। युद्धाने हा प्रश्न न सोडवता, म्हणजे सिद्धार्थाने तोडगा सांगितला की युद्धाने हा प्रश्न न सोडवता दोन्ही बाजूकडील 2-2 प्रतिनिधी निवडून द्यावेत आणि त्यांनी त्या चौघांनी एक 5वा प्रतिनिधी निवडावा व पंचांनी सामंजस्याने हा प्रश्न निकाली काढावा असे स्पष्ट मत सिद्धार्थाने मांडले आणि माझा युद्धास विरोध असल्याचे स्पष्ट केले। गौतमाचे हे मत म्हणजे शाक्य संघाने घेतलेल्या निर्णयाला आव्हान होते, कारण संपूर्ण शाक्य संघ एका बाजूला आणि गौतम एका बाजूला झाला होता। त्यामुळे जो कोणी संघाच्या निर्णयाच्या विरोधात वागतो वा संघाचा आदेश मोडतो त्यास संघ शासन केल्याशिवाय सोडत नसे। म्हणजे संघाची आचारसंहिता ही अतिशय कडक होती आणि तिची अंमलबजावणी सुद्धा तेवढ्याच कडक पद्धतीने केली जात होती। संघाच्या शिक्षेची अंमलबजावणी निमूटपणे करणं हे संघाच्या प्रत्येक सभासदाचं आद्य कर्तव्य होतं। म्हणजे जे संघाने शिक्षा दिली त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी प्रत्येक सभासदांची होती। त्यामुळे संघाचा आदेश गौतमाने मोडला, म्हणून त्या शिक्षा दिली व त्या शिक्षेचे 3 पर्याय संघाने गौतमासमोर ठेवले। ते पर्याय असे, किती भयानक पर्याय आहेत ते बघा। म्हणजेच एकूण 3 पर्याय आहेत। त्या 3 पर्यायामधला पहिला पर्याय की निमूटपणे सिद्धार्थाने सैन्यात दाखल होऊन युद्धात सामील होण्याचे। दुसरा जो पर्याय आहे देहांत शासन स्वीकारणे अथवा देशत्याग करणे। म्हणजे ह्या दुसऱ्या पर्यायात सुद्धा 2 उपपर्याय होतात। तिसरा जो पर्याय आहे की कुटुंबाच्या सर्व मालमत्तेची जप्ती व सामाजिक बहिष्कारास राजी होणे। आता यापैकी सैन्यात दाखल होण्याचा पहिला पर्याय तर गौतमास मान्य होणं कदापिही शक्य नव्हतंच, कारण त्याच्या विचारात युद्धविरोध हा ठासून भरलेला होता। कुटुंबाची सर्व मालमत्ता जप्त अथवा सामाजिक बहिष्कार हा तिसरा पर्यायही त्यास मान्य नव्हता, कारण या निर्णयामध्ये त्याच्या कुटुंबाचा काहीच द्वेष नव्हता। त्यामुळे त्यांना शिक्षा कशासाठी? संघाच्या दृष्टीने दोष कोणाचा असेलच तर तो गौतमाचा होता। म्हणून देहांत शासन अथवा देशत्याग यापैकी देशत्याग हा दुसरा पर्याय गौतमास लागू होतो। त्यातील ही पहिली शिक्षा देहांत शासनाची सिद्धार्थास मान्य नव्हती, कारण देहदंड त्यास दिला जातो जो देशद्रोहासारखा गंभीर अपराध करतो। तेव्हा देहदंडाचा प्रश्नच उद्भवत नाही, राहिला पर्याय फक्त देशत्यागाचा। त्यावर सिद्धार्थाने संघास सांगितले की देशत्याग पर्याय स्वीकारण्यास मी स्वखुशीने केव्हाही तयार आहे। सत्य व न्याय यापासून परावृत्त होणं यापेक्षा देशत्याग करण्याचा निर्णय केव्हाही चांगला। आणि पुढे राजपुत्र सिद्धार्थांना पुन्हा प्रश्न विचारण्यात आला की देशत्याग करायचा जरी असेल तरी आपलं राज्य हे मांडलिकत्वाखाली आहे। प्रसेनजित राजा हा मुख्य आहे आणि त्याच्या अंतर्गत आपण मांडलिक आहोत। त्यामुळे तू जर अशी शिक्षा घेतलीस तर त्याची अंमलबजावणी झाली आणि संघाने ही शिक्षा दिलेली आहे हे जर कळलं तर मग आम्हाला काही उत्तर देता येणार नाही। त्यामुळे याची अंमलबजावणी कशी करणार? तर त्याची अंमलबजावणी संघाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही आणि मी ही संघाची शिक्षा प्रत्यक्ष अंमलात व्यवस्थित आणतो। आणि त्याचा पर्याय सिद्धार्थाने सांगितला की मी प्रवज्जा घेऊन मी देशत्याग करणार आहे। आणि तथागतांनी सिद्धार्थाने वयाच्या 29व्या वर्षी प्रवज्जा घेऊन देशत्याग केला आणि संघाची जी पक्षिक शिक्षा होती तिचं अंमलात आणली। म्हणजे इथं जर आपण अनुमान काढलं तर शाक्य संघाची जी आचारसंहिता होती त्या आचारसंहितेच्या अंमलबजावणीतून बुद्ध निर्मितीला सुरुवात होते किंवा शाक्य संघाच्या आचारसंहितेतून बुद्ध निर्मिती होते, हाही संदेश आपण या माध्यमातून येऊ शकतो। यानंतर तथागत भगवंतांनी देशत्याग केल्यानंतर तथागत भगवंताला एक वयाच्या
म्हणजे 29व्या वर्षी देश त्याग केला आणि त्यानंतर तथागतांनी म्हणजे अलारकलामा असेल किंवा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन तथागतांनी जे काही शिक्षण घेतलं आणि शेवटी तथागतांना जी ज्ञानप्राप्ती झाली, ती ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर तथागत भगवान गौतम बुद्धांनी जे पहिलं ज्ञानप्राप्ती झाली, ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर तथागतांच्या समोर पहिला जो प्रश्न निर्माण झाला की मला जी ज्ञानप्राप्ती झालेली आहे ती ज्ञानप्राप्तीचं पहिलं प्रवचन किंवा हे मी नक्की कुणाला सांगू, किंवा त्याच्याही अगोदर तथागतांना प्रश्न पडतो की हे मी लोकांना सांगू का नको सांगू. याला भगवंताचा विषाद योग असं म्हणतात. भगवंतास संबोधी प्राप्त झाल्यानंतर ते धम्मास कोणास सांगावे किंवा सांगू नये असा प्रश्न तथागतास पडला. संबोधी प्राप्त झाल्यानंतर दुसऱ्यांना आपल्या धम्माचा उपदेश द्यावा की आत्मकल्याणापुरताच तो सीमित ठेवावा असा विचार ते करू लागले. सांगावा की सांगू नये असा विचार जो करत होता यासच बुद्धाचा विषाद योग असे म्हणतात. निष्क्रियतेकडे सुरुवातीला मन तथागतांचे झुकले होते, म्हणजे भगवंताचे मन सुरुवातीस सधम्माच्या प्रचाराकडे न झुकता निष्क्रियतेकडे झुकले होते. आणि त्याची जी गाथा आहे ती गाथा अशी आहे की छेन मे अधिगतं हलं दानी पकाशितु राग दोष परे तेही न्यायं धम्मो सुसंबुद्धो. ही पहिली गाथा. दुसरी गाथा परिसोतगामी निपुणं गंभीर दुधस अनु रागरत्तान दखंती तमोखंदेन आउटाती. पहिल्या गाथेचा अर्थ आहे की मोठ्या प्रयत्नाने या मार्गाचे ज्ञान मला झाले आहे, आता ते लोकांना सांगण्यात अर्थ दिसत नाही, कारण लोभाने आणि द्वेषाने भरलेले लोक ते जाणू शकणार नाहीत. दुसऱ्या गाथेचा अर्थ आहे की हा मार्ग लोकप्रवाहाच्या उलट जाणारा आहे, हा ज्ञानयुक्त आहे, हा गंभीर आहे, हा दूरधिगम आहे आणि हा सूक्ष्म आहे. म्हणून अज्ञानावर्णाने आच्छादित व कामसक्त मनुष्यांना याचे ज्ञान होणार नाही असा विचार केल्यानंतर मात्र विचार करून शेवटी तथागत भगवंत धम्मोपदेश देण्याचा शेवटी निश्चय करतात. आणि त्याचं स्पष्टीकरण असं करतात की शेवटी तथागतांनी विचार केला की सर्व जगास शांती प्राप्त व्हावी, दुःखातून सर्वांची मुक्तता व्हावी हे तर आवश्यक आहे, तेव्हा या सधम्माचा इतरास उपदेश केला पाहिजे असा विचार करून आपणास प्राप्त झालेल्या ज्ञानाचा इतरास धम्मोपदेशाद्वारे तो देण्याचा निश्चय तथागतांनी पक्का केला. आता हा निश्चय पक्का केल्यानंतर प्रथम उपदेश कोणाला केला, तर प्रथम उपदेश आलार कालाम व उद्धक रामपुत्ताला प्रथम सांगण्याचा निर्णय घेतला. म्हणजे सर्वप्रथम हा धम्म कोणास द्यावा असा विचार करतात त्यांना सर्वप्रथम आलार कालाम यांची आठवण झाली. तथागतांच्या मते आलार कालाम हा विद्वान होता, शहाणा होता, बुद्धिमान होता आणि शुद्धाचरणी सुद्धा होता. परंतु आलार कालाम मृत्यू पावल्याचे तथागतांना समजले. त्यानंतर तथागतांनी विचार केला आणि उद्धक रामपुत्ताला धम्मोपदेश देण्याचा त्यांनी विचार केला. परंतु तोही 8 दिवसापूर्वीच मृत्यू पावल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे पुन्हा तथागतांच्या पुढे प्रश्न निर्माण झाला आणि मग तथागतांच्या समोर तिसरा पर्याय आला, तो म्हणजे निरंजना नदीच्या काठी सिद्धार्थ गौतमाच्या घोर तपश्चर्येच्या कालावधीत जे 5 शिष्य त्यांच्याबरोबर होते, परंतु सुजाताच्या खीर ग्रहणानंतर गौतमाने तपस्या व कायाक्लेशाचा त्याग केला होता, त्यामुळे ते रागावून गौतमापासून निघून गेले होते. त्यांना हा सधम्म प्रथम सांगावा हा विचार तथागतांनी केला, म्हणजे पंचवर्ग शिष्यांना तो सांगावा. मग त्यानंतर तथागतांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा समजले की हल्ली ते वाराणसी येथे आहेत. त्यांची भेट घेण्यासाठी भगवान वाराणसी येथील सारनाथ जवळील मृगदाय वनात गेले. लांबूनच त्या पंचवर्गीय भिक्खूंनी पाहिले की सिद्धार्थ आपल्याकडे येतोय. त्याचा गौतमावरचा राग अजून पुरता त्यांचा गेलेला नव्हता. अश्वजित श्रमण म्हणाला, हा तोच गौतम आहे जो सुजाताची खीर खाऊन तप सोडून भ्रष्ट झाला आहे, आता परत इथे आला आहे. त्यानंतर लगेच कौंडिन्य श्रमण म्हणाला, आपण त्यास प्रणाम करायचा नाही, उठून उभे राहून त्यास सन्मान द्यायचा नाही. कश्यप म्हणाला, यास बसण्यास आसन द्यायचे नाही की त्याचे चिवर सांभाळायचे नाही. बाकीचे श्रमण महानाम व भद्रिक
किंवा भद्दिक यांनी त्यांना समर्थन केले। त्यामुळे त्यांनी ठरवले की गौतमाचे स्वागत करावयाचे नाही, कारण त्या गौतम श्रमणाने तपस्येचा मार्ग सोडून वैभव आणि विलासी जीवनाचा अंगीकार केला आहे। त्यामुळे आपण तो आला म्हणजे उभे राहायचे नाही, त्याचे आदरादित्य करायचे नाही, त्याच्यासाठी बाजूला एक आसन ठेवून देऊ, इच्छा असेल तर तो त्यावर बसेल, अन्यथा आला तसा निघून जाईल। भगवंताचे प्रभावी व्यक्तिमत्व होते। त्यामुळे बुद्धाने या 5 परिव्राजकांना दीक्षा करायचे ठरवूनच त्यांचा शोध घेत इथपर्यंतचा प्रवास केला होता। ते जेथे बसले होते तेथपर्यंत तथागत स्वतःहून संत पावले टाकत टाकत चालत गेले। तथागत जवळ येईपर्यंत त्यांचे स्वागत न करण्याचा निश्चय करून निर्विकारपणे बसलेले ते ब्राह्मण श्रमण केव्हा त्यांच्या पुढे तो दृढ निश्चय विसरले की त्यांचा विरोध गळून पडला हे त्यांनाच कळले नाही। भगवंताचे व्यक्तिमत्व इतके प्रभावी होते की त्याने प्रभावित होऊन ते चुंबकाकडे लोखंड जसे आकर्षित व्हावे तसे ते सर्व प्रभावित झाले। त्यांचा या आधीचा गौतमाचा सत्कार न करण्याचा निश्चय एकदम गळून पडला। जसा वाऱ्याच्या झोताने पिकलेला आंबा झाडावरून गळून पडावा तसे सर्वच्या सर्व श्रमण तथागतांच्या स्वागतासाठी उठून कोणत्या क्षणी उभे राहिले हे कोणासही समजले नाही। एकाने आपल्या हाती बुद्धाचं पात्र घेतलं, एकाने चिवर सांभाळलं, एकाने आसन स्वच्छ केलं, तर बाकीचे त्याचे पाय धुण्यासाठी पाणी आणावयास धावू लागले। या स्वागतानंतर या सर्वांनी भगवंतास बसले। भगवंतांनी त्यांना संपूर्ण प्रवचन केलं आणि त्यानंतर मात्र त्यांनी धम्माची दीक्षा देण्याची नम्र विनंती केली। बोधिप्राप्तीनंतर तथागतांचं हेच पहिलं धम्मचक्र प्रवर्तन होय। ज्या स्थळी हे पवित्र धम्मचक्र प्रवर्तन घडून आलं ते स्थान म्हणजे सारनाथ येथील ऋषीपत्तन मृगदायी वन हे होतं। म्हणजेच सारनाथ येथे ज्या पंचवर्गीयांना जे पहिलं प्रवचन दिलेलं आहे, या पहिल्या प्रवचनालाच धम्मचक्र प्रवर्तन पालीमध्ये आणि आपण मराठीत किंवा हिंदीमध्ये धम्मचक्र प्रवर्तन असं म्हटलेलं आहे। त्रिसरणात प्रथम सुत्त बुद्धगयेत आणि उरलेली 2 सुत्त सारनाथला। म्हणजे असं म्हणतात की त्रिसरणामधील प्रथम सुत्त बुद्धं शरणं गच्छामी हे बुद्धगयेमध्ये जन्मले आणि उर्वरित दोन्ही सुत्त धम्मं शरणं गच्छामी आणि संघं शरणं गच्छामी हे सारनाथ येथे जन्मास आले। म्हणजे यावरून बौद्ध संस्कृतीमधील सारनाथचं जे महत्त्व आहे ते आपल्या लक्षात येईल। 4 धम्मक्षेत्र आहेत, एक लुंबिनी, बुद्धगया, तिसरं कुशीनगर आणि चौथं सारनाथ। ही महत्त्वाची 4 बौद्धांच्या जीवनामधली क्षेत्र आहेत। म्हणूनच तर सिद्धार्थाने जिथे जन्म घेतला त्या लुंबिनीस प्रथम क्रमांकाचा पवित्र क्षेत्राचा दर्जा बौद्ध जनामध्ये दिला गेलाय। बुद्धगयेस सर्व जगातील बौद्ध दुसरे धम्मक्षेत्र म्हणून मानून तिथे नतमस्तक होतात। जेथे तथागतास महान परिनिर्वाण प्राप्त झाले त्या कुशीनगरला 4थ्या धम्मक्षेत्राच्या ठिकाणी मानतात आणि तत्पूर्वी जेथे पहिले धम्मचक्र प्रवर्तित झाले त्या सारनाथला आपोआपच तृतीय धम्मक्षेत्राचा दर्जा बहाल करण्यात येतो। असे हे 4 पवित्र तीर्थक्षेत्र बौद्ध धम्मात मान्यता प्राप्त झालेली आहेत। इसवी सन पूर्व 528ची जी आषाढ पौर्णिमा आहे, या इसवी सन पूर्व 528च्या आषाढ पौर्णिमेसच धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून संबोधले। म्हणजेच तथागतांनी जे पहिलं प्रवचन दिलं ते पहिलं प्रवचन इसवी सन पूर्व 528ला ज्या दिवशी प्रवचन दिलं होतं त्या दिवशी आषाढ पौर्णिमा होती, म्हणून या आषाढ पौर्णिमेलाच धम्मचक्र प्रवर्तन असं म्हटलं जातं। ज्या दिवशी तथागतांनी या पंचवर्गीय भिक्खूंना धम्मदीक्षा देऊन प्रवचित केले तो दिवस पवित्र दिवस होता सोमवार, आषाढी पौर्णिमा इसवी सन पूर्व 528चा। आणि त्या पंचवर्गीय भिक्खूंची नावे होती 1 कौंडिन्य, 2 अश्वजित, 3 कश्यप, 4 महानाम आणि 5वा भद्रिक। या आषाढ पौर्णिमेस सर्व बौद्ध जनता धम्मचक्र प्रवर्तन दिन या नावाने संबोधिले आहे। दिगनिकायानुसार विशुद्धिमग्ग
यात पंचशील, अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता. तथागत भगवंतांनी हे धम्मचक्र प्रवर्तनाच्या निमित्ताने नेमकं कुठलं प्रवचन दिलेलं आहे किंवा कुठले मुद्दे सांगितलेले आहे त्याचं आज आपण इथे स्पष्टीकरण करणार नाही, कारण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ सुरू केल्यानंतर त्यामध्ये जे संपूर्ण चरित्र आपण सांगणार आहे तिथेही सविस्तर आपण चर्चा करणार आहेत. आज फक्त मुद्दा इथे काय आहे की आषाढ पौर्णिमेला तथागतांनी इसवी सन पूर्व 528ला जे प्रथम पंचवर्गीयांना जे प्रवचन केलं होतं त्या प्रवचनालाच धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात. म्हणजे त्याच दिवशी आषाढ पौर्णिमेला इसवी सन पूर्व 528ला धम्माचा जन्म झालेला आहे, म्हणून तिथं धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात. त्यामुळे दिगनिकायानुसार वाराणसी हे काश्यप बुद्ध व भावी बुद्धाचीही जन्मभूमी आहे. धम्मचक्र प्रवर्तन करतेवेळी तथागतांनी कथन केलेल्या मार्गाला विशुद्धी मग किंवा पावनपथ असे सुद्धा म्हणतात. धम्मचक्र प्रवर्तन सूत्रात तो नमूद केला आहे. भगवंतांनी यावेळी पंचशील, आर्य अष्टांगिक मार्ग, 10 पारमिता म्हणजे सद्गुण किंवा मानव मुक्तीचा मार्ग उपदेशिलेला आहे. याच्यातल्या कुठल्याच गोष्टीचं आपण खोलामध्ये स्पष्टीकरण करणार नाही, कारण आपण पुढच्या भागापासून ते करणारच आहोत. यश, त्यानंतर या पंचवर्गीयांना प्रबोधन झाल्यानंतर किंवा दीक्षा झाल्यानंतर यश व त्याच्याबरोबरील 54 मित्रांना दीक्षा होते. म्हणजे पंचवर्गीय भिक्खूंना पवित्र धम्माची दीक्षा दिल्यानंतर पुढील महिन्याच्या तेथील वर्षावासात तथागतांनी वाराणसी येथील श्रेष्ठीपुत्र यश व त्याच्या 54 मित्रांना धम्मोपदेश दिला. म्हणजे जो संघ निर्माण होतो तो संघ सुरुवातीला 60 भिक्षूंचा होतो. म्हणजे 54 यश आणि त्याचे मित्र हे आणि 5 हे पंचवर्गीय भिक्षू 59 झाले आणि तथागत 60. अशा 60 लोकांचा सर्वप्रथम भिक्षू संघ स्थापन झालेला आहे. म्हणून इथेच त्याचा म्हणजे जन्म झाला. धम्माचा जन्म सारनाथ झाला, संघाचा जन्म सुद्धा सारनाथला झाला. म्हणून म्हटलं की धम्मम शरणम गच्छामी आणि संघम शरणम गच्छामी ह्या दोघांचा जन्म जो आहे तो सारनाथ येथे झालेला आहे. इथे संघ स्थापन झाल्यानंतर त्यांना जनकल्याणाकरता जन्मभर भ्रमंती करण्याचा तथागत भगवंतांनी आदेश दिला. तर यावेळी तथागत बुद्ध म्हटले की हे भिक्खूनो, बहुजनांच्या हितासाठी व सुखासाठी त्यांच्यावर अनुकंपा करून तुम्ही सर्व बाहेर पडा. देव आणि मनुष्यांच्या हितास व सुखास कारण ठरणारा हा धम्मोपदेश सुरुवातीस, मध्य स्थितीत आणि अंतिम घटकेपर्यंत सुद्धा कल्याणप्रदच आहे. जेथे भगवंतांनी या पंचवर्गीय भिक्खूंना दीक्षा दिली त्या ठिकाणास पुढे म्हणजे जिथे एक्झॅक्टली दीक्षा झाली तिथे पुढे धम्मेक स्तूप या नावाने, तर जेथे वर्षावासासाठी तथागत वास्तव्य करून होते त्या ठिकाणास मूलगंधकुटी असे म्हणतात. सम्राट अशोक व आपल्या राज्याभिषेकाच्या 24व्या वर्षी स्थवीर उपगुप्त यांच्या सोबत येथे आला व त्याने पंचवर्गीयांना जेथे उपदेश दिला गेला तेथे एक भव्य स्तूप व त्याच्या शेजारी एक विहार बांधला, ज्या ठिकाणी भगवंत वर्षावासासाठी म्हणजे पहिल्या वर्षावासासाठी थांबलेले होते. त्या जागेवरील मूलगंधकुटी विहाराचे अवशेष आजही आपणाला पाहावयास मिळतात. त्याच्या दक्षिणेस विशाल धम्मेक स्तूप, पश्चिमेस स्तंभ, या स्तंभावर चतुर्मुखी सिंह मूर्ती बसवलेली आहे. त्या शीर्षावर एक चक्र सुद्धा कोरले होते. भारत सरकारने राष्ट्रीय चिन्हाच्या रूपाने 4 सिंह शीर्ष स्वीकारले तर ध्वजाच्या मध्यभागी स्थान दिलेले आहे. ते धम्मचक्राला अशोक चक्राला स्थान दिलेले आहे. हे सिंह शीर्ष सारनाथ येथील म्युझियममध्ये आजही सुरक्षित ठेवल्याचे आपल्याला पाहावयास मिळतात. तथागत भगवंताच्या जीवनामध्ये आषाढ पौर्णिमेला घडलेल्या 3 घटनांचं आपण पाहिलं. आता आपण चौथीची आणि शेवटची घटना आहे ती वर्षावास ही घटना आहे. आता वर्षावासचा याचा साधा अर्थ आपण घेऊ. वर्षा म्हणजे पावसाळा आणि वास म्हणजे राहणे. पावसाळ्यात कोण्या एका विहारात राहून धम्मोपदेश करणे याचंच वर्षावास असं साधारणपणे म्हटलेलं आहे. भिक्खूने धम्माची शिकवण देता देता भिक्षा मागून चरितार्थ चालवावा असा दंडक होताच. 2 भिक्खूंनी एकत्र न फिरता अलग अलग दिशेने धम्म प्रचार करावयाचा व एका गावी 2 दिवसापेक्षा अधिक कधीच मुक्काम करावयाचा नाही असाही नियम तथागतांनी संघासाठी घालून दिलेला होता. पावसाळ्याच्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये मात्र कोणा एका मध्यवर्ती शहराच्या बुद्ध विहारात भिक्खूने मुक्काम करावयाचा, तेथे राहून धम्मदेशना करावयाच्या प्रघात आहे. यासच पावसाळ्यातील मुक्काम म्हणजे वर्षावास असं जनरली चर्चा असं म्हटलं जातं.
पहिला वर्षावास आता तथागतांचा कुठे झाला, तर भगवंतांनी पंचवर्गीय भिक्खूंना प्रथम धम्मदीक्षा सारनाथ येथील मृगदायवनात दिली। तो कालावधी पावसाळ्याचाच होता। तेव्हा तथागतांनी साजरा केलेला वर्षावास भगवंताचा व बौद्ध धम्माचा प्रथम वर्षावास या नावाने ओळखला जातो। वर्षावासाची सुरुवात आषाढ पौर्णिमेस होते, तर त्याची सांगता आश्विन पौर्णिमेस होते। आषाढ पौर्णिमा म्हणजे आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी सुरुवात होते आणि सांगता आश्विन पौर्णिमेस होते। भगवंतांनी साजरा केलेला वर्षावासाचा प्रथम दिवस होता आषाढ पौर्णिमा इसवी सन पूर्व 528चा। बौद्ध धम्मातील वर्षावासाच्या माहितीचे संदर्भ राहुल सांकृत्याय आणि धर्मानंद कोसंबी यांच्या ग्रंथामध्ये आपल्याला सविस्तर मिळतं। यामध्ये त्याची पार्श्वभूमी किंवा त्याची माहिती अशा प्रकारे आहे की भिक्षू संघाचं संविधान विनयपिटक, विनयपिटकाचे पातिमोक्य आणि खंदक असे दोन भाग होतात। पुन्हा पातिमोक्काचे भिक्खू विभंग आणि भिक्खुनी विभंग, तर खंदकाचे महावग्ग आणि चुल्लवग्ग असे दोन भाग होतात। हे जरा अवघड होईल, परंतु विनय पिटकाचे आपण स्पष्ट सांगितले की विनय पिटकात एकूण 4 भाग आहेत। एक भिक्खू विभंग, दुसरा भिक्खुनी विभंग, तिसरा महावग्ग आणि चौथा चुल्लवग्ग असा संपूर्ण त्रिपिटक विनय पिटक जे आहे हे 4 भागात विभागलेलं आहे। महावग्ग अध्यायातील तिसरा भाग जो आहे त्याचं शीर्षक वर्षोपनायिका स्कंदक हा आहे। यामध्ये वर्षावासासंबंधीची मूळ माहिती उपलब्ध आहे। म्हणजे वर्षावासाची माहिती त्रिपिटकातील विनय पिटकात आणि विनय पिटकातील महावग्ग या भागामध्ये आणि महावग्गामध्ये वर्षोपनायिका स्कंधा या शीर्षका अंतर्गत संपूर्ण वर्षावासाची माहिती मिळते। ही मूळ बौद्ध धम्मातली माहिती आहे, ती तुमच्या समोर थोडक्यामध्ये स्पष्ट करण्याचा मी प्रयत्न करतो। वर्षोपनायिका स्कंधाची 4 भागात माहिती दिलेली आहे। म्हणजे त्रिपिटकामधल्या, विनय पिटकामधल्या, महावग्गामधल्या वर्षोपनायिका शीर्षका अंतर्गत 4 मुद्दे दिलेले आहेत। त्याच्यामध्ये वर्षावासाचे नियम, पहिला हा मुद्दा वर्षावासाचे नियम सांगितलेले आहेत। दुसऱ्या भागात वर्षावासामध्ये जर वर्षावास सोडून 1 आठवडा बाहेर जाता येतं त्याची नियमावली सांगितलेली आहे। तिसरा भाग वर्षावास करण्याच्या ठिकाणाचे नियम सांगितलेले आहेत आणि चौथा भाग वर्षावास ठिकाणाच्या परिवर्तनामध्ये सदोषता आणि निर्दोषता हे 4 भाग सांगितलेले आहेत। ही मूळ त्रिपिटकातील वर्षावासाची जी संकल्पना आहे ती जशीच्या तशी तुमच्या समोर मी ठेवण्याचा प्रयत्न करतो। ती पालीमधून इंग्रजीमध्ये, हिंदीमध्ये, हिंदीमधून त्याचा अनुवाद आपण आपल्या प्रेक्षकांच्यासाठी आपण करतो, असा त्याचा प्रवास आहे। भगवान बुद्ध राजगृह येथील वेळूवनातील कलंदक निवासात विहार करीत होते। त्या काळी भगवंतांनी वर्षाकाळात भिक्षूंना एके ठिकाणी राहावे असा नियम केला नव्हता। भिक्षू हिवाळा, पावसाळा व उन्हाळ्यातही धर्मोपदेश करीत फिरत असत, पण त्यांच्या त्या कृत्यावरती लोकांमध्ये टीका होऊ लागली होती। पावसाळ्यात इकडे तिकडे हिंडून हे भिक्खू ओले गवत तुडवतात, त्या योगे पुष्कळ बारीक सारीक प्राण्यांचा नाश होतो असे लोक म्हणू लागले। दुसऱ्या मताचे म्हणजे जैन धर्मीय लोक, ज्यांचा धर्म योग्य प्रकारे व्याख्यानित सुद्धा केलेला नाही, ते सुद्धा वर्षावासात न फिरता एके जागी निवास करतात। पक्षी सुद्धा झाडावर घरटे करून वर्षा काळात एकाच ठिकाणी आपल्या घरटात राहतात। परंतु हे शाक्य पुत्र मात्र एका जागेवर न राहता हिरवे गवत तुडवीत असतात। भिक्षूंनी लोक जे टीकात्मक बोलतात, ही सर्व टीका जी लोकांची होती ती जाऊन भगवंताला सर्व वृत्तांत सांगितला आणि ही गोष्ट भगवंतांना व्यवस्थित समजली। तेव्हा भगवंतांनी याच प्रकरणात या बाबतीत एक धार्मिक कथा सांगून भिक्षूंना सांगितले की भिक्षूंनो, मी तुम्हाला वर्षावास करण्याची परवानगी देत आहे। भिक्षूंनी वर्षाकाळी एकाच ठिकाणी राहावे असा त्यांनी नियम केला। ही पार्श्वभूमी आहे की वर्षावास सुरू होण्याचं जे कारण आहे ते कारण हे आहे। तर वर्षावासाची सुरुवात कशी झाली किंवा कधी करायची सुरुवात, तर कोणत्या दिवशी वर्षावासाला सुरुवात करावी असा भिक्षूंना मग प्रश्न पडला। तथागतांनी परमिशन दिलं वर्षावास करण्याचे, मग कोणत्या दिवशी सुरू करायचा, म्हणजे वस्सपनायिका किंवा वर्षोपनायिका यांची तिथी नेमकी कोणती, हा प्रश्न भिक्खू समोर निर्माण झाला। म्हणजे वर्षावास सुरू करण्याची नेमकी तिथी कोणती। तेव्हा भिक्षूंनी ही गोष्ट पुन्हा भगवंतांना विचारली। भगवंतांनी भिक्षूंना सांगितले की भिक्खूंनो, 2 वर्षावास आहेत।
आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून वर्षावासाला आरंभ करावा आणि आषाढ पौर्णिमेनंतर 1 महिन्याने दुसऱ्या वर्षावासाला सुरुवात करावी। म्हणजे पहिला वर्षावास आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून, तर दुसरा वर्षावास आहे आषाढ पौर्णिमेनंतर दुसऱ्या 1 महिन्याने सुरू करावे। असे 2 प्रकार सांगितले भिक्षूंनो। श्रावण कृष्ण प्रतिपदा आणि भाद्र कृष्ण प्रतिपदा असे 2 वर्षावास आहेत असं तथागतांनी त्यांना सांगितले। आता वर्षावास कधी सुरू करायचा या प्रश्नाचं उत्तर मिळालं, पण वर्षावास मध्ये सोडून जायचा असेल तर त्या काळात षडवर्गीय भिक्षू वर्षावास सुरू करून मध्येच प्रवास करण्यासाठी जात होते। त्यामुळे वर्षावास सुरू झाल्यानंतर मध्येच भिक्खू निघून गेल्यानंतर लोक हैराण परेशान होत होते। लोक म्हणत होते की हे शाक्यपुत्र श्रमण हे असे कसे आहेत, हिरवेगार गवत तोडीत प्रवास करतात। भिक्षूंनी हैराण परेशान झालेल्या लोकांची तक्रार ऐकली। त्यावेळी जे लोभरहित व चांगले भिक्षू सुद्धा ही तक्रार ऐकून हैराण परेशान होत होते। हे भिक्षू सुद्धा म्हणत की हे भिक्खू वर्षावास सोडून मध्येच निघून कसे काय जाऊ शकतात। तेव्हा या भिक्षूंनी ही तक्रार भगवंताकडे केली। भगवंतांना सर्व हकीकत सांगितली की काही भिक्षू वर्षावास सुरू करतात आणि मध्येच निघून जातात, मध्येच ते प्रवास करत असतात। तेव्हा भगवंतांनी याच प्रकरणासंबंधी एक कथा सांगितली आणि भिक्षूंना संबोधित केलं की भिक्षूंनो, वर्षावासाला आरंभ केल्यानंतर पहिले सुरुवातीचे 3 महिने म्हणजे श्रावण भाद्रपद अश्विन अथवा नंतरचे 3 महिने भाद्रपद अश्विन कार्तिक एका जागेवरून प्रवासासाठी कुठेही गेले नाही पाहिजे। म्हणजे वर्षावासाच्या काळात भिक्षूंनी कुठेही जाऊ नये। जो कोणी भिक्षू असे करेल त्याला दोषी करार करण्यात यावे, त्याला दोष देण्यात येईल। त्यावेळी षडवर्गीय भिक्षू वर्षावासासाठी एका जागेवर राहू इच्छित नव्हते। त्यांनी भगवंतांना ही गोष्ट सांगितली की ते भगवंतांनी सर्व भिक्षूंना सांगितलं की वर्षावासासाठी एका जागेवर न राहणे असे नाही केले पाहिजे। जो वर्षावासासाठी एका जागेवर राहणार नाही त्याला दोषी ठरवण्यात यावे। तर त्यावेळी षडवर्गीय भिक्षू ज्यांना वर्षावासाला बसण्याची इच्छा नसायची ते वर्षावास सुरू होण्याच्या दिवशीच म्हणजे जाणून बुजून त्याच दिवशी तिथून निघून जायचं, म्हणजे आपल्या मार्फत वर्षावास सुरू होणार नाही। भगवंतांना सुद्धा ही गोष्ट कळली की काही भिक्षू काय करतात की भगवंतांनी भिक्षूंना सांगितलं की भिक्षूंना वर्षावासला बसण्याची इच्छा नसणाऱ्यांनी भिक्षूंनी मुद्दामहून विहार सोडून गेले नाही पाहिजे। असे जे भिक्षू विहार सोडून नेमके वर्षावासाच्या दिवशी जातात त्यांना दोषी ठरवले पाहिजेत। त्या काळात बिंबिसार राजाने अधिक महिन्याच्या वर्षावासमध्ये अधिक महिना जोडून भिक्षूंनी वर्षावास केला पाहिजे। राजांनी संदेश पाठवला की आर्य लोकांनी येणाऱ्या पौर्णिमेपासून वर्षावासाला आरंभ का करू नये अथवा करावा। तेव्हा भगवंतांनी राजाच्या संदेशाला अनुमती दिली व म्हटले की भिक्षूनो, राजाने अधिक महिन्याबाबत जो संदेश पाठवलेला आहे त्याचे अनुसरण करण्याची मी तुम्हाला परवानगी देत आहे। आता दुसरा जो मुद्दा आहे त्रिपिटकामधला की वर्षावासाच्या मध्ये 1 आठवडा वर्षावास सोडणे, म्हणजे वर्षावासाच्या कालखंडामध्ये भिक्षूंनी वर्षावासाचं ठिकाण सोडून कुठेही जाता कामा नये, परंतु त्याला अपवाद म्हणून पुन्हा बुद्धाने की 1 आठवडा जाण्याची मुदत दिली। ती का मुदत दिलेली आहे त्याचं स्पष्टीकरण बघा। म्हणजे दुसरा मुद्दा आहे की 1 आठवडा वर्षावास सोडून जाणे हा त्रिपिटकामधल्याच महावग्गामध्येच तो वर्षोपनायिका या शीर्षका अंतर्गत दुसरा मुद्दा दिलेला आहे। या वेळेला भगवंत राजघरात श्रावस्तीला आले होते। भगवंत श्रावस्तीतील अनाथ पिंडकाच्या जेतवन विहारात राहत होते। त्यावेळी कोसल देशातील उदयन नावाच्या उपासकाने भिक्षू संघाच्या निवासासाठी विहार बनवले होते। त्याने भिक्षूंना निरोप पाठवला की भिक्षू लोकांनी इथे यावे, मला हे विहार भिक्षू संघाला दान द्यावयाचे आहे आणि त्याचबरोबर भिक्षू संघाकडून धर्मोपदेश ऐकावायचा आहे, तसेच मला भिक्षू संघाचे दर्शन घ्यावयाचे आहे। यावर भिक्षूंनी उदयनला सांगितले की भगवंतांनी असा नियम केला आहे की वर्षावास प्रारंभ केल्यापासून पहिले 3 महिने किंवा शेवटचे 3 महिने कोणत्याही भिक्षूंनी वर्षावासाची जागा सोडू नये। त्यामुळे उदयन उपासकांनी वर्षावास समाप्तीपर्यंत वाट पाहावी। वर्षावास समाप्त झाल्याबरोबर भिक्षू संघ तिथे येईल। जर उदयन उपासकाला जर घाई झाली असेल तर त्याने स्थानिक विहारातील भिक्षूकडूनच विहाराची प्रतिष्ठा करावी। हे ऐकून उदयन उपासक हैराण झाला। तो
भिक्षू संघाला निरोप पाठवला तरी भिक्षू संघ माझ्या निरोपाला प्रतिसाद देऊन येत नाही. मी दानदाता आहे आणि मी संघाचा सेवक सुद्धा आहे. भिक्षूंनी उदयन उपासक हैराण परेशान झालेला आहे, त्याला वाईट वाटत आहे. तेव्हा ही जी सगळी घटना आहे, भिक्षूंनी सर्व हकीकत भगवंतांना सांगितली की असं असं घडलेलं आहे. यावर भगवंत भिक्षूंना संबोधित करतात आणि म्हणतात की भिक्षूंनो, जर कोणी निरोप पाठवून बोलवले असेल तर 1 आठवड्यासाठी भिक्षूला जाण्याची मी परवानगी देतो, परंतु निरोपाशिवाय मात्र भिक्षूला जाता येणार नाही. तो निरोप सुद्धा कसा असला पाहिजे, त्या निरोपामध्ये भिक्षूंचं तिथं काम असलं पाहिजे, भिक्षुणीचं तिथं काम असलं पाहिजे, श्रामणेराचं तिथं काम असलं पाहिजे किंवा श्रामणेरीचं काम असलं पाहिजे, उपासकांचं काहीतरी काम असलं पाहिजे, उपासिकेचं काम असलं पाहिजे. यासाठी जर भिक्षूंना निरोप आला असेल तर 1 आठवड्यासाठी भिक्षू जाऊ शकतात. मात्र 1 आठवड्यात भिक्षूंनी कोणत्याही परिस्थितीत परत आले पाहिजे. भिक्षूंनो, तथागत म्हणतात, भिक्षूंनो, जर कोणत्याही उपासकाने संघासाठी विहार बनवले असेल आणि त्याने भिक्षूंना निरोप पाठवला असेल की भिक्षू लोकांनी यावे, मी विहार दान देऊ इच्छितो, भिक्षूंचे दर्शन करू इच्छितो, तेव्हा भिक्षूंनो निरोप पाठवल्यानंतर कामासाठी गेले पाहिजे. परंतु निरोप आला नसेल तर मात्र गेले नाही पाहिजे. गेले तरी आठवड्यात परत आलं पाहिजे. भिक्षूंनो, जर एखाद्या उपासकाने संघासाठी अटारी, राजवाडा, गुन्हा, परिवेन, कोठडी किंवा काहीही स्नानघर, प्याऊ, बागेच्या आतील घर यापैकी काही बनवले असेल आणि उपासकाने जर त्यासाठी निरोप पाठवला असेल तर ते काम करण्यासाठी भिक्षू संघ 1 आठवडा जाऊ शकतो. निरोपाशिवाय मात्र जाऊ नये आणि गेल्यानंतर 1 आठवड्यात परत आले पाहिजे. जर भिक्षूनो एखाद्या उपासकांनी स्वतःसाठी घर बनवले असेल, पर्णकुटी किंवा काही बनवले असेल की तर मात्र त्यांनी निरोप पाठवला असेल तर भिक्षूंनी मात्र गेले पाहिजे. पण गेल्यानंतर मात्र 1 आठवड्यामध्ये त्याने परत आले पाहिजे. म्हणजे हा दुसरा नियम सांगितला की त्या काळामध्ये 1 आठवड्याची तुम्हाला फक्त परवानगी दिली जाते, अदरवाईज 1 आठवड्यापेक्षा जास्त मात्र तुम्हाला गेला तरी म्हणजे त्या राहता येणार नाही. तिसरा जो मुद्दा आहे, आता निरोप न येता सुद्धा 1 आठवड्यासाठी परत जाण्याची तथागतांनी परवानगी दिली. ते कुठल्या कारणाने, तर त्या काळामध्ये एक भिक्षू रोगी झाला होता. त्याने भिक्षूंना निरोप पाठवला की भिक्षूंनो, मी आजारी आहे, भिक्षूंनी माझ्या मदतीसाठी यावे. भगवंतांना ही गोष्ट सांगितली आणि भगवंतांनी सांगितली की भिक्षूंनो, अशा प्रसंगी विना निरोप 5 व्यक्तीसाठी 1 आठवड्यासाठी जाण्याची मी परवानगी देतो. भिक्षू, भिक्षुणी, श्रामणेरी या 5 व्यक्तींच्यासाठी निरोपाची आवश्यकता नाही. विना निरोप भिक्षू जाऊ शकतात. या व्यक्तींच्या कोणत्याही कारणांसाठी भिक्षूंनी विना निरोप गेले पाहिजे. निरोप मिळाल्यानंतर 7 दिवसासाठी बाहेर जाणं. जर भिक्षूंनो कोणत्याही भिक्षूंचा भाऊ, जात भाऊ, विहारातील नोकर आजारी असतील तर त्या बाबतीत येण्याचा निरोप मिळाला असेल तर भिक्षूंनी 1 आठवड्यासाठी गेलं पाहिजे. आता हे 2 नियम आपण सांगितले. तिसरा जो नियम त्रिपिटकामध्ये आहे की वर्षावासाच्या ठिकाणाबद्दलचा. त्यावेळेस कौशल देशातील एका विहारामध्ये वर्षावास करीत असलेल्या भिक्खूंना जंगली जनावरांनी त्रास दिला, पकडले आणि मारले सुद्धा. भगवंतांना ही गोष्ट सांगण्यात आली. त्यावर भगवंत म्हणाले, भिक्षूनो, वर्षावास करताना जर भिक्खूंना जंगली जनावरांपासून त्रास होत असेल तर त्यांनी कोणताही विचार न करता ती जागा ताबडतोब सोडून द्यावी. वर्षावास तुटण्याची काळजी करू नये. वर्षावास ठिकाणाला आग लागली, पाण्याने भरली तर ते ठिकाण ताबडतोब सोडून देण्यात यावे. म्हणजे वर्षावास ठिकाणाला जर तुम्हाला काही त्रास होत असेल, तुमची ब्रह्मचर्य तुटण्याची सुद्धा तिथं शक्यता वाटत असेल तरी तुम्ही वर्षावासाचं ठिकाण मात्र बदलू शकता, सोडून जाऊ शकता. वर्षावासासाठी अयोग्य स्थान. त्या काळात भिक्खू झाडाच्या खाली वर्षावास करत होते. ते पाहून लोक हैराण होते. शाक्यपुत्र झाडाखाली वर्षावास कसे काय करू शकतात? तेव्हा भगवंताला ही गोष्ट सांगितल्यानंतर भिक्षूंनो झाडाखाली वर्षावास करू नये असं सुद्धा तथागतांनी सांगितलं होतं. वर्षावास काळामध्ये प्रवज्जा केली पाहिजे की नाही त्यावरती सुद्धा नियम करण्यात आला. त्यावेळी श्रावस्तीमध्ये संघाने प्रतिज्ञा केली होती की वर्षावासाच्या काळात प्रवज्जा देणार नाही. नेमकी याच वेळेस विशाखा मिगर मातेच्या नातेने भिक्षूकडे जाऊन प्रवज्जा देण्याची विनंती केली. त्यावर तिला संघाने सांगितलं की वर्षावासाच्या काळात प्रवज्जा न देण्याचे संघाने ठरवलेले आहे. त्यामुळे वर्षावास समाप्त होईपर्यंत वाट पाहावी. वर्षावासानंतर प्रवज्जा देण्यात येईल. वर्षावास संपल्यानंतर भिक्खू संघाने बिगार मातेच्या नातीला प्रवज्जा घेण्यासाठी बोलवले.
परंतु त्यावेळी तिने नकार दिला व म्हटले, जर मी वर्षावासातच प्रव्रजित झाली असते तर भिक्खू जीवनात रममान झाले असते, परंतु आता मला प्रवज्जा घ्यायची नाही. विशाखा मेघारमाता परेशान झाली होती. भिक्षू लोक असा कसा नियम बनवू शकतात? कोणता काळ असा असू शकतो की ज्यामध्ये धर्माचरण केले जाणार नाही? भगवंताला ही संपूर्ण बातमी कळल्यानंतर, भगवंतानी ऐकल्यानंतर भिक्षूंना सांगितलं की भिक्षूंनो, वर्षावासाच्या काळात प्रवज्जा देणार नाही असा नियम करू नये. जो करेल त्याला दोषी ठरवण्यात यावे. वर्षावासाच्या ठिकाणामध्ये परिवर्तनामध्ये सदोषता आणि निर्दोषता हा चौथा आणि शेवटचा वर्षावासाचा मुद्दा त्रिपिटकामधला आहे की वर्षावासाचे वचन देऊन वर्षावासात अडथळा आणणं हे सुद्धा निषिद्ध मानले. त्या काळात आयुष्यवान उपनंद शाक्यपुत्रांनी राजा प्रसेनजिताला वर्षावास करण्याचे वचन दिले होते, पण उपनंदाने वर्षावासाच्या ठिकाणी जाण्याच्या मार्गावर एक खूप चिवर असलेलं विहार पाहिले. तेव्हा त्याने विचार केला की मी दोन्ही विहारात जर वर्षावास केला तर मला इथे खूप चिवर मिळतील. तेव्हा तो भिक्खू दोन्ही विहारात वर्षावास करू लागला. यामुळे राजा प्रसेनजित हैराण झाला. उपनंद शाक्यपुत्र आमच्याशी खोटे बोलून वर्षावास करीत आहे. भगवंतांनी अनेक प्रकारे खोटे बोलणाऱ्यांची निंदा केली आहे आणि खोटे बोलणे त्यागणाऱ्यांची तर प्रशंसा केली आहे. ही गोष्ट इतर भिक्खूंना कळल्यानंतर त्यांनी भगवंताला ही गोष्ट सांगितली. तेव्हा सर्व भिक्षू संघाला एकत्र करून भगवंतांनी उपनंदाला विचारले की उपनंद, खरोखरच तू राजा प्रसेनजिताला वचन देऊन खोटे काम केले आहेस का? तेव्हा उपनंद म्हणाला, होय भगवंत. तेव्हा भगवान बुद्ध त्यांच्यावर रागावले, तू असा कसा निक्कम्मा माणूस राजा प्रसेनजिताला वर्षावासाचे वचन देऊन खोटे काम करतोस? अरे वेड्या माणसा, खोट्याचा त्याग करणाऱ्यांची प्रशंसा केली आहे. उपनंदाला फटकारत बोलून भिक्षूंना संबोधित केले की भिक्षूनो, एकदा भिक्खू पहिल्या बुद्ध विहारात वर्षावासाचे वचन देऊन रस्त्यात दुसऱ्या बुद्ध विहारातील वर्षावास करून खोटे बोलायला लागला तर त्याला दोष देण्यात यावा, त्याला दोषी ठरवण्यात आलं पाहिजे. त्यामुळे वर्षावासाचे अशा पद्धतीने त्रिपिटकामधलं जे विनयपिटक आहे, विनयपिटकामधल्या 4 भागापैकी जे महावग्ग आहे आणि महावग्गामधला वर्षोपनायिका हे जे शीर्षका अंतर्गत संपूर्णची माहिती आहे ती तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. बुद्धांनी एकूण 45 वर्षावास केले होते, त्याची आकडेवारी मी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करतो. वर्षावासातील भगवान बुद्धाचे सर्वात आवडीचे स्थान म्हणजे अग्रश्रावक अनाथपिंडकाने उभारलेलं जेतवन महाविहार आणि मिगार माता विशाखा यांनी स्थापित केलेला पूर्वाराम महाविहार होय. तथागत गौतम बुद्धांनी सम्यक संबुद्धी झाल्यानंतर एकूण 45 वर्षावास केले आहेत. त्याची नोंद पुढील प्रमाणे आहे. राजगृहामध्ये सारनाथमध्ये 1 वर्षावास, राजगृहामध्ये एकूण 25 वर्षावास, वैशालीमध्ये 2, कपिलवस्तूमध्ये 1, मकुल किंवा मकलद्वीपमध्ये 1, श्रावस्ती किंवा संकिसामध्ये 1 केला, रोमायागिरीला 1 केला, कोसंबीला 1, परिलेयक 1, नालिग्राम 1, वेरंजा 1, चेतीय पर्वतामध्ये 1, आळवीला 1, ही असे एकूण 45 वर्षावास तथागतांनी केलेले आहेत. ही वर्षावासाची त्रिपिटकामधली जी माहिती आहे ती मी तुमच्यासमोर जशीच्या तशी ठेवलेली आहे. याचं स्पष्टीकरण वेगवेगळे लोक आपापल्या पद्धतीने अभ्यासक विद्वान सगळेजण करण्याचा प्रयत्न करतात. मी जे त्रिपिटकामध्ये जे आहे ते तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता वर्षावास समाप्तीनंतरचा जो शेवटचा मुद्दा असतो की वर्षावास समाप्ती झाल्यानंतर पुढे जो उत्सव साजरा केला जातो त्याला पवारणा किंवा प्रवारणा असं म्हटलं जातं. म्हणजे वर्षावास संपला की दशदिशेकडून, म्हणजे वर्षावास संपला की त्या कालखंडामध्ये भगवंताच्या हयातीमध्ये पहिली जी पद्धत होती ती सर्व भिक्खू संघ आपापल्या ठिकाणावरून तथागतांना भगवंताला भेटायला जात होते. ही परंपरा होती. ही परंपरा किती सुंदर आणि महत्त्वाची आहे. म्हणजे आज जे वर्षावास करतात ते कुणाला भेटायला जातात किंवा सर्वजण एकत्र येऊन भेटतात का, या संदर्भात विचार करण्याची सुद्धा आवश्यकता आहे. पण त्यावेळेची परंपरा कशी होती ते बघा. वर्षावास संपला की दशदिशाकडून हजारो भिक्खू तथागत भगवान बुद्धाच्या दर्शनाला मोठ्या आतुरतेने येत असत. तथागत बुद्धांना दशदिशाकडून आलेले भिक्खू त्रिवार वंदन करायचे. भिक्खू मोठ्या आस्थेने बुद्धाच्या शरीर स्वास्थ्याची चौकशी करायचे आणि आपल्यावर ओढवलेले दुःख, विपत्ती आणि अनुभव सांगून बुद्धाजवळ आपण केलेल्या कार्याचा आढावाही देत असत. मग हळूच बुद्ध विचारायचे की अमुक अमुक भिक्खू कालगत झालेत, अमुक अमुक उपासक उपासिका इहलोकीचा निरोप घेऊन गेलेत. तथागत त्यांना आता कोणते पद प्राप्त झाले असेल, कोणते फळ त्यांना लाभले असेल, तुमच्या मुखावाटे जाणून घेण्याची आमची उत्कट इच्छा आहे. तथागत आम्हाला सांगा बरे,
त्यावेळेस तथागत त्यांच्याशी चर्चा करायचे। हा सण संपूर्ण बौद्ध देशात खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरा केला जातो। वर्षावासाच्या शेवटची जी प्रवर्ण असते, आषाढी पौर्णिमेच्या दिवशी सुरू झालेलं अभिधम्म शिकवण या पौर्णिमेच्या दिवशी संपुष्टात आली। ते केल्यानंतर याच दिवशी वर्षावास समाप्ती करून बौद्ध भिक्खू चारिका करीत धम्मासाठी बाहेर पडतात। याच पौर्णिमेच्या दिवशी भिक्खू व उपासक यांचा वर्षावासाचा शेवट होतो। याला पवारणा असेही म्हणतात। वर्षावासाच्या कालावधीत अनेक उपासक अष्टशिलाचे दररोज पालन करतात व त्याच्या अष्टशिलाचे पालन याच दिवशी समाप्त होते। आपण ही अश्विन पौर्णिमा हा दिवस बौद्ध सण म्हणून साजरा करावे, तसेच खूप मोठ्या प्रमाणात सण समारंभाच्या रूपाने हा साजरा करावे ही बौद्ध परंपरा आहे। आता अपराधाच्या दर्शनाला पवारणा असं म्हणतात। वर्षावासानंतर भिक्खू संघ एकत्रित होऊन आपल्या अपराधाचे दर्शन करतो, ह्यालाच प्रवारणा किंवा पवारणा म्हणतात। ह्यात इष्ट म्हणजे योग, श्रुत म्हणजे ऐकलेले आणि परिशकित म्हणजे अपराधाचे परिमार्जन निरीक्षण केले जाते व परस्परात याचे अनुमोदन केले जाते। आता या पवारणाची किंवा प्रवारणाची प्रक्रिया कशी आहे बघा। सर्वप्रथम चतुर समर्थ भिक्खू संघाला सूचित करावे की आज प्रवारणा आहे। त्यानंतर स्थविर भिक्षूंनी उत्तरा संघाला एका खांद्यावर घेऊन पुढे बसावे, हात जोडून संघाला सांगावे की मी इष्ट, श्रुत आणि परिशकित अपराधाची प्रवारणा करीत आहे, विनंती करीत आहे। संघ माझ्या अपराधाला सांगण्याचा प्रयत्न करील, मी त्याचा प्रतिकार करील। ही गोष्ट 3 वेळा दुहारल्या जाते। नवीन भिक्खूला पण प्रवारणा कशा प्रकारे करावी लागते। उपसदात आपल्या अपराधाची पाक्षिक परिशुद्धी होते, पण पवर्णात वार्षिक परिशुद्धी होते। पवर्णात 2 प्रकारचे आहेत, म्हणजे एक चतुर्दशीची आणि दुसरी पौर्णिमेची। आता प्रवर्णात किंवा पवर्णामध्ये भिक्खूंची संख्या किती असावी? त्यावेळी एका आवासात म्हणजे एका विहारात प्रवर्णाच्या दिवशी 5 भिक्खू राहत होते। तेव्हा त्या भिक्खूला वाटले की भगवंताने संघाला पवारणा करण्याचे विधान केले आहे आणि आम्ही 5च जण आहोत, आम्ही कशी प्रवारणा करायला पाहिजे ही गोष्ट त्यांनी भगवंतास सांगितली। तथागत भगवंतांनी त्यांना सांगितले की भिक्खूनो, मी तुम्हाला अनुमती देतो की कमीत कमी 5 भिक्खूच्या संघात सुद्धा प्रवारणा तुम्ही करावी। मौन व्रताचा निषेध म्हणून त्रिपिटकामध्ये जे सांगितलेलं आहे ते जसंच्या तसं मी तुमच्या समोर स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो। बुद्ध भगवान श्रावस्ती येथील जेतवनात अनाथपिंडकाच्या विहारात विहार करीत होते। त्या काळी काही भिक्षू कोसल राष्ट्रात होते, एका विहारात वर्षावासासाठी राहिले होते। आपण वादविवाद उपस्थित झाल्या वाचून एकमताने वर्षावास कसा घालवू व आपणास भिक्षेची पंचायत कशी पडणार नाही या संबंधाने ते विचार करू लागले। म्हणजे आपसात आपण कुठल्याही प्रकारचा वादविवाद नाही झाला पाहिजे, आपसात आपली मतमतांतरे किंवा मतभेद झाले नाही पाहिजेत, आपल्या रिलेशनमध्ये कुठलीही बाधा आली नाही पाहिजे। या सगळ्यांचा त्यांनी एकत्रित विचार केला आणि आपण आनंदाने वर्षावास संपन्न करायला पाहिजे। मग यासाठी त्यांनी असा नियम केला की ह्या वर्षा काळात कोणी कोणाशी संभाषण करू नये। जो भिक्षाटन करून प्रथम विहारात येईल त्याने सर्वांची आसने मांडावीत, पाय धुण्याचे पाणी व पाट ठेवावा, उरलेले अन्न काढून ठेवण्याचे ताट धुवून ठेवावे, पिण्याचे आचवण्याचे पाणी तयार ठेवावे। जो सर्वांच्या शेवटी भिक्षाटन करून येईल त्याने शिल्लक राहिलेल्या अन्नापैकी अन्न पाहिजे तर घ्यावे, नको असल्यास जेथे हिरवे गवत नसेल तेथे किंवा पाण्याच्या प्रवाहात ते टाकावे। त्याने आसने गोळा करावीत, पाय धुण्याचे पाणी, पाट वगैरे काढून बाजूस ठेवावे, शिल्लक राहिलेले अन्न ठेवण्याचे ताट धुवून ठेवावे, पिण्याचे पाणी व आचवण्याचे पाणी पूर्वीच्या जागी ठेवावे व जेवणाची जागा झाडून साफ करावी। जो पिण्याच्या पाण्याचा, वापरण्याच्या पाण्याचा किंवा पायखान्यातील पाण्याचा घडा रिकामा पाहिल त्याने तो भरून ठेवावा। तो एकट्याला उचलता येणं शक्य नसल्यास दुसऱ्याला त्याने खुनेनी बोलावून मदत करावयास लावावे, परंतु शब्द मात्र कोणीही उच्चारायचे नाहीत। ह्याप्रमाणे आपण वादविवाद केल्या वाचून एकीने राहू व आपणास भिक्षेची कमतरता पडणार नाही असे त्यांना वाटले। वर्षावास संपल्यानंतर परंपरेप्रमाणे बुद्ध भगवंताच्या दर्शनात जाण्याची भिक्षूंची वहिवाट होती। त्याप्रमाणे हे भिक्षू सुद्धा की ज्यांनी वर्षावासामध्ये एकमेकाशी कुठल्याही प्रकारचं बोलले नाहीत आणि तसे नियम करून वर्षावास संपन्न केला, त्याप्रमाणे हे भिक्षू सुद्धा श्रावस्ती येथे भगवंताच्या दर्शनाला आले।
आपल्या भेटीला आलेल्या भिक्षूंना कुल समाचार विचारावा असा भगवंताचा परिपाठ होता. म्हणून ते भिक्षूंना म्हणाले, भिक्षू हो, तुमचे कसे काय चालले आहे? तुम्ही सामग्रीने प्रेमाने व विवाद केल्या वाचून वर्षाकाल सुखाने घालवला ना? जेवणा खाण्याचा तुम्हास काही त्रास तर पडला नाही? त्या भिक्षूंनी आपण मोठ्या आनंदाने वर्षाकाल घालवला असे उत्तर दिले. पण तथागतांची चाल अशी आहे की जाणत असताही ते प्रश्न विचारतात, जाणत असतातही विचारित नाहीत, काळवेळ पाहून विचारत नाहीत, लाभदायक प्रश्न विचारतात, हानिकारक प्रश्न विचारत नाहीत. कारण की हानिकारक गोष्टीपासून तथागत फार दूर राहतात. ते दोन कारणासाठी प्रश्न विचारतात, धर्मोपदेश करण्याच्या उद्देशाने किंवा श्रावकांना नवीन नियम घालून देण्याच्या उद्देशाने. म्हणून भगवान त्या भिक्षूंना म्हणाले, तुम्ही सामग्रीने आनंदाने वर्षाकाल कसा घालवला ते जरा सांगा. त्या भिक्षूंनी आपण परस्पराशी न बोलण्याचा नियम करून कसे वागलो ते सर्व भगवंतांना सविस्तर सांगितले. तेव्हा भगवान सर्व भिक्षूंना उद्देशून म्हणाले, हे निरुपयोगी मनुष्य, मोठ्या दुःखाने वर्षाकाल घालवून आपण सुखाने वर्षाकाल घालवला असे सांगत आहेत. पशुसारखे राहून आपण सुखाने राहिलो आहेत असे सांगत आहेत. मेंढरासारखे राहून आपण सुखाने राहिलो असे सांगत आहेत. प्रभात भावाने राहून आपण सुखाने राहिलो असे सांगत आहेत. ह्या निरुपयोगी मनुष्यांनी इतर पंथाच्या परिव्राजकाप्रमाणे मूकव्रत धारण करावे हे कसे? भिक्षू हो, अन्य परिव्राजकाप्रमाणे मूकव्रत धारण करण्यात येऊ नये. वर्षाकाल संपल्यानंतर पाहिलेल्या, ऐकलेल्या किंवा परिशुद्धीत दोषांची प्रवारणा करावी, तीच तुम्हाला योग्य होईल. व ती येणेप्रमाणे की समर्थ भिक्षूने संघाला विज्ञप्ती करावी, भदंत संघाने माझ्या बोलण्याकडे लक्ष द्यावे. आज प्रवारणीचा दिवस आहे. जर संघाला योग्य वाटेल तर संघाने आज प्रवारणा करावी. नंतर सर्वात जो वृद्ध भिक्षू असेल त्याने उत्तरासंग एका खांद्यावर करून उकिडव्याने बसून म्हणावे की आयुष्यमान संघाला माझे जे दोष दिसले असतील, ते ऐकू आले असतील किंवा त्याची शंका आली असेल तर ते दाखवून देण्याची मी विनंती करतो. माझ्यावर अनुकंपा करून संघाने ते दोष मला दाखवावे. मला ते पटल्यास त्याचे यथायोग्य प्रायचित्त करीन असे त्याने त्रिवार म्हणावे. जे भिक्षू तरुण असतील त्यांनी आयुष्यमान संघ असे म्हणण्याऐवजी भदंत संघ असे म्हणावे. त्यावेळी कोणी कोणाचे दोष दाखवून दिल्यास ते त्याने सरळपणे स्वीकारावे व संघाची माफी मागावी. याप्रमाणे वर्षाकाळा अखेर संघात ऐक्य स्थापन करण्यात यावे. नंतर वृद्धासमोर बसण्याचे नियम, प्रवारणीची तिथी काय असावी, चतुर्दशी आणि पंचदशी अशी तिथी सांगितली. प्रवारणीची 4 कर्मसुद्धा तथागतांनी सांगितली. आणि एखादा भिक्षू प्रवारणीस अनुपस्थित असल्यास काय करावे तर बुद्ध सांगतात की जर भिक्षू आजारी असतील तर त्याची प्रवारणा कशी करावी, त्याच्याजवळ जाऊन त्याची प्रवारणा करण्याची विनंती संघाकडे नेण्याची व्यवस्था करण्यात यावी. अशा पद्धतीने तथागत भगवंतांनी जी पवारणाच्या उत्सवाच्या संदर्भामध्ये म्हणजे वर्षावास समाप्तीनंतर पवारणाचा जो उत्सव आहे त्याची सुद्धा जी त्रिपिटकामधली जी माहिती आहे ती मी जशीच्या तशी तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे सर्व पाहिल्यानंतर आपण जे मुद्दे पाहिले त्या मुद्द्यातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तथागत भगवंतांना ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जे पहिलं त्यांनी प्रवचन केलं त्या प्रवचनाला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हटलेलं आहे. मग आता इथं मुद्दा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला नागपूर मुक्कामी जी धम्मदीक्षा दिली त्याला आपण जी धम्मदीक्षा बाबासाहेब आंबेडकरांची धम्मदीक्षा की धम्मचक्र प्रवर्तन या मुद्द्याचं थोडक्यामध्ये स्पष्टीकरण तुमच्यासमोर करण्याचा मी प्रयत्न करतो. बुद्धाने सारनाथ येथून आपला धर्मप्रचार कार्यारंभ करीत सिंहनाथ केला, त्याला धम्मचक्र प्रवर्तन असं म्हणतात. याविषयी कोणाचेही दुमत असेल नाही. असे असेल तर बाबासाहेबांनी दिलेल्या धर्मविनय दीक्षेलाही धम्मचक्र प्रवर्तन म्हणून संबोधणे योग्य कसे हे बापू इलमकर यांनी जे स्पष्टीकरण दिले ते मी तुमच्यासमोर स्पष्टीकरण जसेच्या तसे ठेवत आहे. बुद्धाचेही धम्मचक्र प्रवर्तन आणि बाबासाहेबांचेही धम्मचक्र प्रवर्तन कितीदा केले जाऊ म्हणजे प्रवर्तन मग धम्मचक्राचे प्रवर्तन कितीदा केले जाऊ शकते आणि धम्मचक्राचे प्रवर्तन कोण करू शकतात असा स्वाभाविक प्रश्न या अनुषंगाने पुढे येतो. बापू इलमकर आपल्या पुस्तकामध्ये त्याचे स्पष्टीकरण देताना म्हणतात की सिद्धार्थ गौतम संबोधी प्राप्त झाल्यानंतर सारनाथच्या मृगदाई वनात
इसवी सन पूर्व 528ला आषाढ पौर्णिमेच्या दिवशी पंचवर्गीय परिव्राजकांना धम्मदीक्षा देऊन धम्मचक्राचे प्रवर्तन केले। अशा या भवचक्र व धम्मचक्राचा मतितार्थ लक्षात घेतल्यास धम्मचक्र प्रवर्तन हे फक्त एकाच घटनेला संबोधले जाऊ शकते आणि ती घटना म्हणजे बुद्धाने सारनाथ येथे केलेला सिंहनाद। त्यामुळे धम्मचक्र हे एकदाच आणि ते इसवी सन 528ला आषाढ पौर्णिमेला जे केलेलं आहे त्याला म्हटलेलं आहे। त्यामुळे आपण जे सर्व मुद्दे पाहिले त्या सर्व मुद्द्यांचा इथे सारांश आपण घेणार आहोत। धम्मचक्र प्रवर्तन की धम्मदीक्षा दिन याचं जे स्पष्टीकरण आहे ते आपण नेमकं पुढच्या भागामध्ये आपण सविस्तर करणारच आहोत। आजच्या भागाचा सारांश करताना मी संक्षिप्त स्वरूपात असा करीन की आपण पहिला मुद्दा जो घेतला तो आषाढ पौर्णिमे संबंधित होता, म्हणजे पौर्णिमा, बौद्ध पौर्णिमेतील आषाढ पौर्णिमा आणि आषाढ पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनात घडलेल्या 4 ऐतिहासिक घटना, एक महामायेचं स्वप्न, दुसरा ग्रहत्याग, तिसरा धम्मचक्र प्रवर्तन आणि चौथा वर्षावास आणि पवर्ण उत्सव। डॉक्टर आंबेडकरांची धम्मदीक्षा की धम्मचक्र प्रवर्तन दिन या मुद्द्याचा सुद्धा आपण अभ्यास थोडक्यामध्ये करण्याचा प्रयत्न केलेला आहे। पौर्णिमेचं महत्त्व पाहताना आपण म्हटलं की पृथ्वीवर आणि मानवी जीवनात याचं फार महत्त्व आहे। जशी भरती ओहोटी समुद्राला होते तसे शरीरातील रक्तावर कमी जास्त परिणामसुद्धा होत असतात। त्यामुळे पौर्णिमेला बौद्ध धर्मामध्ये उपवासाचे खूप महत्त्व आहे हे सुद्धा लक्षात घेतलं आणि त्याचा आपण अभ्यास केलेला आहे। त्यानंतर आपण जे पहिली जी घटना म्हटले की आषाढ पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनामध्ये पहिली जी घटना होती ते महामायेचं स्वप्न। आता अनेक बौद्ध अनुयायांना महामायेच्या स्वप्नाबद्दल संभ्रम वाटू शकतो, कारण स्वप्नांच्या माध्यमातून जी कथा सांगितलेली आहे ती ब्राह्मणवादाला पूरक अशी कथा सांगितलेली। या कथेचा बौद्ध धर्माशी किंवा बुद्धांशी किंवा हिचा काही संबंध तसा नाही, कारण ही कथा बुद्धाच्या जन्माच्या अगोदरची आहे आणि बौद्ध धर्माच्या निर्मितीपूर्वीची आहे। त्यामुळे बुद्धांशी किंवा बौद्ध तत्त्वज्ञानाशी या कथेची तुलना करता येणार नाही किंवा कुणी तसा प्रयत्नही करू। इथे खरी वस्तुस्थिती काय आहे तर आषाढ पौर्णिमेला महामायेच्या उदरात गर्भधारणा झाली, हा एवढाच संदेश घ्यावयाचा आहे। या कथेत अडकून पडायचे नाही किंवा बौद्ध साहित्यातील बुद्ध चरित्रातील भेसळ ही जगप्रसिद्ध आणि जगन्मान्य गोष्ट आहे। त्यानंतर सिद्धार्थाचा ग्रहत्याग हा मुद्दा आपण याचा अभ्यास केला। सिद्धार्थाचा ग्रहत्याग शाक्य संघाच्या आचारसंहितेतून झालेला आहे असं मला वाटतं। आचारसंहिता मानवी जीवनात तसेच सृष्टीमध्ये महत्त्वाची आहे हे लक्षात घेतलं पाहिजे। बुद्धांचा धम्म म्हणजे निसर्ग नियम, निसर्ग नियम म्हणजे निसर्गाची सृष्टीची आचारसंहिता होय। आचारसंहितेशिवाय सृष्टीतील कोणतीच गोष्ट विकसित होऊ शकत नाही। 1956च्या धम्मदीक्षेपासून आपण बौद्ध आचारसंहितेशिवाय बौद्ध म्हणून प्रवास करीत आहोत। त्यामुळे सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिक स्तरावर आपण विकसित होऊ शकलो नाही। यासाठी आम्ही बौद्ध आचारसंहितेबाबत धम्मसंहिता या शीर्षकाअंतर्गत जनजागृती गेली 40 वर्ष करीत आहोत। शाक्य संघाची आचारसंहिता ही उपासक संघाच्या आचारसंहितेच्या दृष्टीने आदर्श मानण्यात यावी। त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि धम्मदीक्षा दिन याचं थोडक्यामध्ये स्पष्टीकरण तुमच्यासमोर करून घेतो, कारण हे समजून घेणं अतिशय आवश्यक आहे की धम्मचक्र दिन त्रिपिटकाच्या दिग्निकायातील संदर्भानुसार धम्मचक्र प्रवर्तन म्हणजे बुद्ध धम्माची स्थापना होय। स्थापना एकदाच होते म्हणजे धम्मचक्र प्रवर्तन एकदाच होते आणि ते इसवी सन 528 मध्ये झालेले आहे। तो दिवस आषाढ पौर्णिमेचा होता। इसवी सन पूर्व 528च्या आषाढ पौर्णिमेला संपन्न झालेल्या धम्मचक्र प्रवर्तनाचा वर्धापन दिन बौद्ध जग गेली 2500 वर्ष आनंदाने दरवर्षी आषाढ पौर्णिमेला साजरा करीत आहे। हा उत्सव जागतिक आहे। या पार्श्वभूमीवर बाबासाहेबांच्या बौद्ध अनुयायांनी लक्षात घेतले पाहिजे की 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरला धम्मदीक्षेचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे। जिथे कार्यक्रम संपन्न झाला त्या जागेला दीक्षाभूमी असे नावही आपण दिलेले आहे। म्हणून 14 ऑक्टोबर अथवा अशोक विजयादशमी दिवशी 1957 सालापासून बाबासाहेबांचे अनुयायी जो उत्सव साजरा करतात त्याला तो धम्मदीक्षा वर्धापन दिन आहे, परंतु या दिनाला धम्मचक्र प्रवर्तन म्हणून साजरा केला जातो। धम्मचक्र प्रवर्तन दिन की धम्मदीक्षा दिन याबाबत विचार करून निर्णय घेण्याची आवश्यकता आहे, तो घ्यावा हीच या कार्यक्रमाच्या निमित्ताने विनंती आहे। वर्षावास भिक्खूंचा आणि उपासकांचा, आता बघा की
की आपण वर्षावासाची त्रिपिटकामधली संपूर्ण मूळ जी माहिती आहे ती पाहिली। ही संपूर्ण माहिती उपासकासाठी आहे का? तर वर्षावास ही संकल्पना जी बौद्ध धम्मामध्ये आहे ती कोणासाठी आहे? भिक्खूसाठी आहे, भिक्षू संघासाठी आहे। त्यामुळे बौद्ध धम्मात वर्षावास ही संकल्पना फक्त भिक्षूसाठी आहे। तिची आचारसंहिता तथागतांनी बनवलेली आहे, वर्षावासाचे नियम कडक तथागतांनी बनवलेले आहेत। ही परंपरा उपासकांना चालवायची असेल त्यासाठी वर्षावास आचारसंहिता मग निर्माण करून ती सर्वमान्य करून राबवली पाहिजे असं आम्हाला वाटतं। कारण वर्षावासाचे नियम हे सर्वमान्य सर्वत्र सारखेच असण्याची आवश्यकता आहे। जसे त्रिपिटकामध्ये भिक्खू संघासाठी वर्षावासाची नियमावली आचारसंहिता आहे, तसंच उपासक जर ही परंपरा वर्षावासाचे चालवू इच्छित असतील तर त्यांनी सुद्धा वर्षावासाची आचारसंहिता बनवणं अतिशय आवश्यक आहे। वर्षावास ही बौद्ध धर्मातील संकल्पना समजून घेतली पाहिजे। त्रिपिटकातील संदर्भानुसार ही संकल्पना भिक्षूसाठी अथवा भिक्षूसाठी होती व आहे। 12 महिने 365 दिवस 1 दिवसापेक्षा जास्त कुठेही मुक्काम न करता आयुष्यभर जनकल्याणाकरता फिरत असलेल्या भिक्षूसाठी वर्षावास संकल्पना नैसर्गिक कारणामुळे निर्माण झाली, परंपरागत ती चालत आलेली आहे। भिक्षुसंघ वर्षावास संकल्पना पाळीत आहे। ही संकल्पना उपासकासाठी निर्माण झालेली नाही हे निश्चितच, परंतु 1956ला दीक्षा घेतलेला बौद्ध अनुयायी वर्षावासाची परंपरा चालवित आहे। उपासक वर्षावास संकल्पना चालवित असला तरी ज्याप्रमाणे त्रिपिटकातील विनय पिटकात भिक्खूंच्या वर्षावासाचे नियम ठरवलेले आहेत त्याप्रमाणे उपासक संघाने मात्र वर्षावासाचे नियम ठरवलेले नाही। त्यामुळे उपासकांचा वर्षावास कार्यक्रमात समानता आढळत नाही। आम्हाला असे वाटते की उपासकांना व उपासक संघांना जर वर्षावास बौद्ध धम्माची परंपरा पुढे चालू ठेवावी असं वाटत असेल तर त्यासाठी प्रथम त्यांची नियमावली ठरवण्याची आवश्यकता आहे। हा बौद्धांचा आचारसंहितेचा भाग आहे। वर्षावासाची आचारसंहिता न ठरवता संपन्न झालेल्या वर्षावासातून निष्पन्न काय होईल याचाही विचार करावा। जर वर्षावास परंपरा उपासकांना चालू ठेवायची असेल तर मग वर्षावासाची आचारसंहिता सर्वमान्य करून ती राबवण्याची आवश्यकता आहे। आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून वर्षावासाला प्रारंभ झाला पाहिजे। वर्षावास समाप्तीनंतर अहवाल, मार्गदर्शन व आदेशाची परंपरा सुरू केली पाहिजे का? बघा, हा मुद्दा मी स्वतंत्रपणे सर्वांच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो की वर्षावास समाप्तीनंतर सर्व भिक्खू भगवंताला भेटायला जात असत। भगवंताबरोबर वर्षावास व खुशालीची चर्चा करून पुढील वर्षासाठी काय करायचं याचं मार्गदर्शन घेत असत। बौद्ध धम्मातील ही एक फार मोठी महान परंपरा आहे। भगवंताच्या परिनिर्वाणानंतर ही परंपरा पाळली जाते की नाही याची मात्र आपल्याला माहिती मिळत नाही। पण जर बौद्ध अनुयायांनी वर्षावासी परंपरा चालू ठेवली असेल तर वर्षावास समाप्तीनंतर मला असं वाटतं बरं का की दीक्षाभूमीला जाऊन दीक्षाभूमीमधून पुढील वर्षासाठी संपूर्ण बौद्ध अनुयायांना मार्गदर्शन झाले पाहिजे। ही अशा पद्धतीने परंपरा सुरू झाली पाहिजे होती। अजूनपर्यंत तरी ती सुरू झालेली नाही, परंतु भविष्यात केव्हा ना केव्हा तरी ही परंपरा सुरू करावीच लागेल। कारण संपूर्ण बौद्धांना दीक्षाभूमीवरून किंवा बौद्धांच्या उपासक संघाला दीक्षाभूमीवरून मार्गदर्शन होण्याची आवश्यकता आहे असं आम्हाला वाटतं। पवारणा किंवा अपराध दर्शन हे भिक्खू संघ आणि भिक्खू उपासकांचे पवारणा उत्सवाची संकल्पना वर्षावासाला जोडूनच आहे। वर्षावास समाप्तीनंतर भिक्षू संघ अपराधाचे संदर्शन करतो आणि संघाला विचारतो की माझ्याकडून काही चूक झाली असेल तर ती माझ्या लक्षात आणून द्यावी। अशाच प्रकारे उपासक वर्ग वर्षावास परंपरा सुरू ठेवत असेल तर वर्षावास समाप्तीनंतर पवारणासारखा कार्यक्रम सुद्धा उपासकांनी म्हणजे जे वर्षावास करतात त्यांनी ठरवला पाहिजे असं मला वाटतं। शेवटी अनुमान तुमच्या समोर ठेवतो, जे मला आजच्या या संपूर्ण अभ्यासातून वाटलं ते तुमच्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतो। पहिला माझा मुद्दा आहे की प्रत्येक बौद्ध अनुयायांनी पौर्णिमेचे महत्त्व शारीरिक व मानसिक दृष्टिकोनातून बौद्ध धम्माच्या दृष्टिकोनातून समजून घेऊन त्याप्रमाणे जीवन जगलं पाहिजे। बुद्ध चरित्रात ज्या काल्पनिक, अंधश्रद्धाळू व ब्राह्मणवादाशी पूरक ज्या गोष्टी आहेत त्याचा बुद्धाशी अथवा बौद्ध धम्माशी काही संबंध नाही। कारण बौद्ध साहित्यात भेसळ झालेली आहे ही गोष्ट जगन्मान्य आहे आणि बुद्धांनी 23 सुत्तात जे सांगितलेलं आहे ते सुद्धा पाहण्याची आवश्यकता आहे। तिसरा, शाक्य संघाच्या आचारसंहितेतून ग्रहत्याग म्हणजे उपासक संघाच्या आचारसंहितेसाठी शाक्य संघाच्या आचारसंहितेचा आदर्शसुद्धा घ्यावा। बुद्धांचा धम्मचक्र प्रवर्तन दिन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धम्मदीक्षा दिन
भिक्खूंच्या वर्षावासाची आचारसंहिता आहे तशी उपासकांच्या वर्षावासाची आचारसंहिता सर्वमान्य आचारसंहिता करायला पाहिजे। आषाढ पौर्णिमे दिवशी धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव साजरा करावा व आषाढ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवसापासून वर्षावासाला प्रारंभ करावा। वर्षावास समाप्तीनंतर अहवाल, मार्गदर्शन व आदेशाची परंपरा सुरू करण्यात यावी। पवारणा उत्सवाला भिक्षूंचे अपराध संदर्शन तसेच उपासकामध्येही ही परंपरा सुरू करण्यात यावी। वर्षावास हा धम्म शिकवण्याचा काळ आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची परिपूर्ण शिकवण शिकवली पाहिजे असं आम्हाला वाटतं। आज या ठिकाणी आपण आषाढ पौर्णिमा, धम्मचक्र प्रवर्तन आणि वर्षावास या विषयाच्या निमित्ताने आपण ह्या सर्व मुद्द्यांचं स्पष्टीकरण मला जेवढं शक्य झालं, ज्या पद्धतीने शक्य झालं ते तुमच्यासमोर करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे। आपण सर्वांनी हे शांत चित्ताने ऐकलं आणि जे सहकार्य केलं त्याबद्दल आपणा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि संपूर्ण धम्मसंहिता चॅनलवर ऐकणाऱ्या सर्व धम्मबंधू भगिनींना सुद्धा विनंती करतो की आपणाला जर हा भाग आवडला तर आपण याचा जास्तीत जास्त फॉरवर्ड करावं, प्रचार करावा आणि सबस्क्राईब ज्यांनी केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करावं, आपल्या कॉमेंटसुद्धा कराव्यात। आपण आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे कार्य करत आहे। पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो आणि इथेच थांबतो। धन्यवाद। जय भीम, जय अशोक, जय बुद्ध, जय भारत।